UPSCचा किंवा MPSCचा अभ्यास करायचा आहे, तर सुरुवातीला आधी बेडूक खा. आता तुम्ही म्हणाल, "सर, लेक्चरच्या सुरुवातीला असं काय बोलताय बेडूक?" होय, बेडूक. इतकी सुंदर तर बेडकं नसतात, परंतु बेडूक खा. सांगतो, सगळ्या प्रश्नांची उत्तर सांगतो. एक सायकॉलॉजिकल स्टडी आहे, एक पुस्तक आहे. त्याच्यात असं म्हटलंय, की तुमच्या समोर जर कोणत्याही दिवसाला खूप सारी अवघड, सोपी अशी मिक्स कामं असतील आणि त्याच्यामुळे तुमचा अभ्यास होत नसेल किंवा काही अडचण येत असेल, तर त्याच्यातलं जे सगळ्यात अवघड काम असतं ते आधी करा. तर सगळ्यात आधी जे अवघड काम आहे, ते आहे असतं, की बेडूक खाणं. मग सुरुवातीला आधी तुमचं काम काय असेल, की सुरुवातीला आधी खा बेडूक. म्हणजे तुमचं जे अवघड काम आहे, ते आधी पूर्ण करूया. बरं, मराठी ऑप्शनलच्या लेक्चरच्या सुरुवातीला, की हा बेडकाचा रेफरन्स का? किंवा ही सायकॉलॉजिकल स्टडी का? कारणही तसंच आहे. आपण काय करतो माहिती आहे का मित्रांनो? आपण मराठी ऑप्शनलचा अभ्यास करताना सुरुवातीला आपण पेपर 1 चा आधी अभ्यास करतो. त्याच्यामध्ये सेक्शन ए, सेक्शन बी तो थिअरीचा पार्ट आहे. खूप सारा थिअरीचा पार्ट आहे. आणि तो थिअरीचा पार्ट आपण इतका मन लावून करतो, की आपली एनर्जी जी नंतर खूप अवघड काम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक लेखकाचं साहित्य समजून घ्यायचंय, त्याचा रसास्वाद करायचा आहे, त्याच्या मागून ती पात्र काय बोलतायत, खूप सारी एक फिलॉसॉफिकल आणि भाषेच्या दृष्टीने खूप सारे अंडरस्टँडिंग तुम्हाला करायचे. अशा वेळेस तुम्ही काय करता, की तुम्ही खूप दूर ठेवता आणि ती कामं तुमची राहून जातात. खूप चांगल्या प्रकारे तुमचा प्रिपेअर होतो. परंतु पेपर 1 मध्ये आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे तो खूप प्रिडिक्टेबल पेपर आहे. तुम्हाला माहिती आहे काय येणार आहे, त्याची उत्तरंही सगळे सारखीच लिहितात. तुम्हाला नवीन काही करायचा जिथेही कुठे चान्स आहे, तो आहे पेपर 2. त्याच्यामुळे UPSC असेल किंवा MPSC असेल, या ऑप्शनलच्या प्रिपरेशनमध्ये सगळ्यात जास्त अवघड काम कोणतं आहे? ते आहे पेपर 2 चा अभ्यास करणं. आपणही काय करणार आहोत? आपण या क्लासमध्ये कोणतेही नियम बंध पाळणार नाहोत. आपण एक निबंध बनवून या ऑप्शनलचा अभ्यास करणार आहोत. कारण जो कोणताही नियम असेल, तो आपल्याला पाळायचा नाही. आपण थोडंसं विचित्रच वागूयात आणि विचित्र पद्धतीने आपल्याला यशस्वी होईल असा अभ्यास करूया. तर सुरुवातीला आपण अभ्यासणार आहोत पेपर 2 आणि पेपर 2 मध्ये आपण सुरुवातीला की जे पुस्तक आपण खूपदा दुर्लक्षित करतो, असं खूप सुंदर, छान असं पुस्तक आपण आहोत. ते आहे जेव्हा मी जातो. त्या पुस्तक सगळ्या गोष्टी आपल्या मनात ज्या काही आहेत, त्या गोष्टी आपण पूर्णपणे अभ्यासणार आहोत. त्यामुळे प्रशिक राजेंद्र IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनापासून स्वागत करतो. चला तर मित्रांनो, सुरू करूया. हा जो ईट दॅट फ्रॉग हा ज्या सायकॉलॉजिकल स्टडी आणि याच्याविषयी बोललो आपण, तर तो ब्रायन ट्रासी यांचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकावर आधारित होता. आणि त्याच्यामुळे आता आपण अवघड बेडूक खायला सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपल्या UPSCच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी लिटरेचर ऑप्शनलच्या पेपर 2 मध्ये बाबूराव बागुल यांचं पार्ट ए मध्ये जेव्हा मी जात चोरली होती हे पुस्तक आहे. पेपर 2 चा भाग अ गद्य बाबूराव बागुल यांचं जेव्हा मी जात चोरली हा एक कथासंग्रह हा आपल्याला आज अभ्यास आहे. हा झाला सिलेबसच्या बाबतीत. सिलेबसच्या बाबतीत आपल्याला इतकंच त्यांनी सांगितलं होतं, की हे पुस्तक आहे जे आपल्याला वाचायचंय. आत्ता मूळ मुद्दा असा येतो, की सुरुवातीला कोणताही कोणताही विषय अभ्यासायचा असेल, तर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेशन्स खूप महत्त्वाचे असतात. आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊयात, की जर तुम्हाला एखादा बॉलर आहे, तो त्याला खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला खेळायचं तर मला असं वाटतं, की तुम्हाला आधी माहिती असायला पाहिजे, की तो बॉलर बॉलिंग कशी करतो, त्याचा स्पीड काय, तो थकल्यावरती कशी बॉलिंग करतो, तो त्याच्या उमेदीत कशी बॉलिंग करतो. त्याच्यामुळे एखाद्या बॉलरला जर आपल्याला चांगल्या प्रकारे खेळायचं असेल, मोठमोठे जे खूप टॅलेंटेड प्लेयर आहे, ते नेहमी असं करतात, की त्या बॉलरची स्ट्रेंथ काय, आपली स्ट्रेंथ काय आणि देन आपण त्याच्यावरती कसं कमबॅक करूया. तर मला असं वाटतं, की जोपर्यंत आपल्याला PYQ माहीत नाहीयेत, की प्रिव्हियस इयर क्वेशन्समध्ये आयोग नेमकं काय विचारतंय ते आपल्याला माहीत नाही. तोपर्यंत आपण अभ्यास करणं म्हणजे आपल्याला माहीत नाहीये अंत कुठे आहे आणि आपण ढगामध्ये गोळ्या कशा मारतोय ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की सुरुवातीला आपण काय करूयात, की पाहूयात, की आयोग नेमके आतापर्यंत प्रश्न काय विचारतात. 2024 साल. इथे बघूयात, की प्रश्न कसे विचारले गेले, त्या प्रश्नांचं स्वरूप काय होतं मुळात. हा 2024 सालचा प्रश्न आहे. रसास्वादसाठी जेव्हा मी जात चोरली नावाची एक 10वी कथा आहे. त्या कथेमधला सर्वात शेवटचे जे 4 ओळी आहेत त्या कथेच्या, म्हणजे कथेचा शेवट समारोप आपल्याला रसस्वादासाठी विचारलेला. हा प्रश्न 10 मार्क्ससाठी विचारलेला. पहिल्यांदा कळलं, की रसास्वादसाठी या पुस्तकातून प्रश्न विचारले जातात.
त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न होता बाबूराव बागुल या ज्या पुस्तकाचे लेखक आहेत हे दलित जीवनाचे सर्वश्रेष्ठ कथाकार आहेत. जेव्हा मी जात चोरलीच्या आधारे स्पष्ट करा. पहिला प्रश्न होता जो इथे 15 मार्क्सचा प्रश्न विचारलेला गेलेला आहे की दलित जीवनाचे सर्वश्रेष्ठ कथाकार कोणते आहेत. या गोष्टी आपण हायलाइटही केलेल्या आहेत आणि तुमच्या नोट्समध्ये ह्या गोष्टी असतीलच. तर आपण एक एक पाहूयात की नेमक्या गोष्टी कुठे येते, कशा होतात. त्याच्यानंतर आहे 2023 सालचा प्रश्न. म्हणजे 2024 ला प्रश्न विचारला, 2023 सालीही प्रश्न विचारतात. 23 सालचा प्रश्न आहे, जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहातील कथांमधून उद्याच्या सुंदर, निरामय आणि सशक्त जगाचे स्वप्न बाबूराव बागुल यांनी मांडले आहे असे तुम्हास वाटले का? साधक बाधक चर्चा करा. हा एक वेगळाच पॅटर्न होता. आतापर्यंत जर आपण जसं खाली जात जाऊ तसं तुम्हाला आढळणार नाही की साधक बाधक हा पहिल्यांदाच विचारला होता. परंतु उद्याच्या सुंदर, निरामय, सशक्त जगाचे स्वप्न हा प्रश्न कुठून आला? हा कुठून आला माहित आहे का? हा या पुस्तकाच्या म्हणजे जेव्हा मी जात चोरली होती या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये शिरीष पै या हे स्टेटमेंट करतात की सुंदर आणि निरामय आणि सशक्त जगाचं स्वप्न. त्याच्यामुळे आयोग हा प्रश्न कुठूनही असं उचलून नाही आणत आहे की कोणताही समीक्षक त्यांना आवडला त्याच्याविषयी नाहीये. त्याच्यामागे काय अर्थ आहे, आधार आहे आणि प्रस्तावना असेल, पुस्तकाचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. हा 2023 सालचा प्रश्न होता. हा आहे 2022 सालचा प्रश्न. इथे विद्रोह या पुस्तकातील एक उतारा रसस्वादासाठी, जसं हे आपण आपल्या पहिल्या ओरिएंटेशन लेक्चर मध्ये पाहिलं होतं की पेपर 1 मध्ये खूप सारे प्रश्न ते असे विचारतात. इथे तो वाला प्रश्न होता रसस्वादासाठी, 10 मार्क्ससाठी प्रश्न होता 2022 साली. त्याच्यानंतर पुन्हा 15 मार्क्ससाठी प्रश्न विचारलेला की बाबूराव बागुलांची कथा सामाजिक आर्थिक या दोन्ही अंगांनी नाडलेल्यांचे भावविश्व साकारते, हे मत जेव्हा मी जात चोरली होती मधील कथांच्या आधारे स्पष्ट करा. इथे सामाजिक कथा कोणत्या, आर्थिक कथा कोणत्या, ह्या दोन्ही अंगांविषयी जाणून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हाही आपण अभ्यास करताना एक फॅक्टर मनामध्ये ठेवूयात की ही कथा थोडीशी सामाजिक अंगात मोडते की आर्थिक अंगात मोडते. 2021 साली पुन्हा या ह्याच्यावरती प्रश्न आला. म्हणजे आपल्याला हे कळतंय की सलग प्रश्न विचारले जात आहेत. तर असं नाहीये की आज प्रश्न विचारलेला आहे, या वर्षी विचारलेला आहे, नंतर 2 वर्षांनी विचारलेला नाहीये. हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो आपण मिस करू शकत नाही. भारतीय समाज व्यवस्थेमधील जाती-जातीमधील संघर्ष व तेढ बाबूराव बागुलांच्या कथेतून कशी अभिव्यक्त झाली आहे, हा 15 मार्क्ससाठी प्रश्न. जाती-जातींमधील संघर्ष म्हणजे या कथेचं टायटलच आहे की जेव्हा मी जात चोरली होती. त्याच्यामुळे मूळ मुद्दा हाच अभिप्रेत्यातून होतोच की ही कथा जातीवरती, समाजावरती, व्यवस्थेवरती भाष्य करतच असते. त्याच्यानंतर 2020 सालचा प्रश्न होता, बाबूराव बागुलांची कथा समाजाची दुःखे नष्ट करण्याच्या तळमळीतून विद्रोही झाली आहे. आणि ही वाली गोष्ट आहे की याची साधार चर्चा करा. याचा अर्थ की एव्हिडन्स बेस्ड आपल्याला जी ही उत्तरं लिहिणार आहोत त्याच्यामध्ये काहीतरी एव्हिडन्स असावा, याचा अर्थ आपल्याला कथेचा खूप एक सखोल अभ्यास करायला हवा. हाही एक फॅक्टर झाला. त्याच्यामध्ये विद्रोह विचारलेला आहे. त्याच्यानंतर 2019 साली बोव्हाडा या कथेतील एक उतारा रसस्वादासाठी विचारलेला 10 मार्क्ससाठी, जो आपला पेपर 2 च्या सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1 जो कंपल्सरी असतो त्यातून एक. दुसरा प्रश्न जो विचारलेला 20 मार्क्सला तो होता, जाती प्रथेला सुरुंग लावणाऱ्या बाबूराव बागुले यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथेतील वास्तवतेची दाहकता स्पष्ट करा. आता वास्तवतेची दाहकता, रिअलिझम ज्याला आपण म्हणतो, ती कशी आहे? म्हणजे आपल्याला एक सौंदर्यवाद पाहायचा आहे, त्यातली भाषाशैली पाहिजे, त्या दृष्टीने त्याच्यातली दाहकता, वास्तववाद हाही आपल्याला पाहावा लागेल. 2018 सालचा प्रश्न होता की बाबूराव बागुल हे दलित जीवनाचे प्रभावी भाष्यकार होते. म्हणजे हा पहिल्यासारखाच प्रश्न होता की जसं होतं की सामाजिक आर्थिक अंग होते, म्हणजे दलित जीवन की ते तोच आहे. वास्तवाचा थोडासा प्रश्न असा म्हणू शकता. म्हणजे याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की प्रश्न तेच आहे, म्हणजे त्याच्यातून जे उत्तर आपण बोलणार आहोत, लिहिणार आहोत ते तेच आहे. फक्त इथे शब्द बदललाय, त्याला एक वेगळे कपडे घालून आपल्या समोर उभं केलंय. पुढचा प्रश्न आहे 2017 सालचा, दलित जीवनातील वेदनेबरोबर विद्रोहाचा प्रखर स्वर हे बाबूराव बागुल यांच्या कथांचे मुख्य वैशिष्ट्य आहे, हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. हा 15 मार्क्सचा प्रश्न होता. विद्रोहाचा प्रखर स्वर हेही आपण जाणून घेऊयात की पहिल्यांदा वास्तववाद विचारला जातोय, बरोबर आहे का?
तर ठीक आहे, वेगवेगळे अंग आहेत कुठलंही पुस्तक अभ्यासण्यासाठी, की ते दुःख मांडतंय, वेदना मांडतंय. तर वेदनेवरती खूप सारे प्रश्न आले. आता हा विद्रोहाकडे वळणाऱ्या एका कॅटेगरीतला आपण एक प्रश्न आहे. 2016 साली प्रश्न होता, की बाबुराव बागुलांचे कथाविश्व त्यांच्या जीवनदृष्टीतून, त्यांच्या तत्वचिंतनातून व अनुभवलेल्या जगण्यातून साकार झाले आहे. मला वाटतं याचाही एक रेफरन्स, हा प्रश्न जो 20 मार्कांना विचारलेला होता 2016 साली, याचाही रेफरन्स आपल्याला कुठेतरी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आढळून येतो. शिरीष पै यांची जी प्रस्तावना आहे. तर मलाही तेच वाटतं, की आपल्याला माहीत आहे, की कसे प्रश्न विचारतात. एक एक एडव्हांटेज आहे आणि आपण त्या एडव्हांटेजचा उपयोग करून घेणार आहोत. 2015 सालचा प्रश्न होता. बाबुराव बागुल यांच्या कथा-वाङ्मय प्रकाराशी संबंधित असलेल्या लोकप्रिय कल्पना उधळून लावणाऱ्या. तेच म्हणजे बाबुराव बागुलांच्या आधी साहित्य कसं होतं, त्यांनी साहित्यात वेगळं असं काय केलं, की ज्या लोकप्रिय, ज्या पॉप्युलर बोलतो आपण त्याला, की त्या लोकप्रिय आहेत. 1 आणि 1 2 असतं. तर हे 1 आणि 1 2 नसून 11 आहे. हे असं तुम्ही कसं बोलायला लागले? तर ती आहे, की लोकप्रिय कल्पना उधळत लावून तुम्ही वेगळं असं काय केलं? तर हा प्रश्न त्याच्याविषयी आहे. त्याच्यानंतर 2014 सालचा प्रश्न आहे. वानर या कथेतून रसस्वादासाठी हा उतारा होता. आणि 15 मार्क्ससाठी पुन्हा प्रश्न होता, की बाबुराव बागुल यांच्या कथालेखनात प्रकट झालेल्या अन्यायाविरुद्धच्या आक्रमकतेचे स्वरूप स्पष्ट करा. अन्यायाविरुद्धची आक्रमकता काय असते बरं? अन्यायाविरुद्धची आक्रमकता म्हणजे विद्रोह. म्हणजे वेदनेवरती प्रश्न असतात, नाहीतर विद्रोहावरती प्रश्न असतात. ठीक आहे. पुढे बघूया. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहातून स्त्री व्यक्तिरेखेसमोर मृत्यूची मान नम्र होते असे म्हणता येते का? स्त्री व्यक्तिरेखेसमोर मृत्यूची मान नम्र होते. पेसुक नावाची आपल्याला एक कथा आहे. त्या कथेमध्ये बाबुराव बागुलांचे हे शब्द आहेत, की स्त्री समोर मृत्यूशी मान नम्र होते. समजते का? पेपर काढणाऱ्यांचं ब्रिलियन्स समजून घ्या त्याने, की एका प्रश्नावरून, एका उतार्यातल्या एका वाक्यावरून त्यांनी इतका प्रश्न केला आणि हा अतिशय सुंदर प्रश्नामध्ये सुंदर प्रश्न आहे. तर मला एवढंच म्हणायचं, की मराठी ऑप्शनचे प्रश्न पेपर जेही काढतात खूप विचार करून आणि खरंच ज्याला साहित्य समजलंय त्याच्यासाठीचे प्रश्न आहेत. हा प्रश्न कोणालाही सोडवता येणार नाही. त्याच्यामागे एक वेगळा अप्रोच, एक वेगळा दृष्टिकोन लागतो आणि होय, आपल्या क्लासमध्ये ते दृष्टिकोन होणार आहे आणि त्याच्याविषयी आपण पुढे बोलूया. 2012 सालचा हा प्रश्न होता. बरोबर? 2013 सालचा प्रश्न पाहिला. हां, आणि 13 सालचा विशेष अजून एक सांगायचं राहिलं, की 13 साल हे तेच साल होतं ज्या वर्षी यू-पी-एस-सीने ऑप्शनलची कूच बदलली. म्हणजे पहिले काय होते 300-300 मार्क्सचे असे 2 ऑप्शनल होते. म्हणजे तुम्हाला 2 वेगवेगळे ऑप्शनल करायचे होते. मग काही लोकं काय करायचे, की एक मराठी ऑप्शनल घ्यायचे, कोण सोशिओलॉजी घ्यायचं, समाजशास्त्र घ्यायचं आणि त्या प्रकारे त्यांचा अभ्यास करायचे. पण यू काय केलं, की 500 मार्क्सचा एकच 250-250 मार्क्सचे 2 पेपर राहतील आणि एक ऑप्शनल सुरू केला. आणि होय, त्या ऑप्शनल पासून मग पेपर पॅटर्नमध्ये, गुणांच्या याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला बदल कळेल, की प्रश्न कसे विचारतायत, पेपर कसा आहे, सगळ्या बाबतीत खूप सारा फरक जाणवून यायला लागला. त्याच्यामुळे 2013 सालापासूनचे प्रश्न आपण खूप जास्त काय म्हणू शकतो आपण, की खूप जास्त डीपमध्ये जाऊन पाहणार आहोत. 13च्या आधीचेही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, परंतु ते प्रश्न एका वेगळ्या पेपर पॅटर्नसाठी आणि एका वेगळ्या दृष्टीने विचारले गेले होते. त्याच्यामुळे त्याच्याविषयी आपण पाहूयात, पण वेगळा दृष्टिकोन असेल त्याच्याबाबतीत. हा 2012 साली स्पर्धा या कथेमधून 12 मार्क्ससाठी म्हणजे पहिलं 2013च्या आधी 12 मार्क्ससाठी होता ऑप्शनलचा प्रश्न, जो रसस्वादासाठी विचारायचा. तो प्रश्न होता 12 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर 20 मार्क्ससाठी जेव्हा मी जात चोरली होतीच्या आधारे बाबुराव बागुल यांच्या कथालेखनाची बलस्थान. हा खूप जुना प्रश्न होता आणि मला असं वाटतंय, की जर एम-पी-एस-सीला हा प्रश्न विचारण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. कारण यू-पी-एस-सीला हा प्रश्न आधी विचारून झालेला आहे आणि एम-पी-एस-सीमध्ये नवी सुरुवात होत असल्याने हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो, जो 20 मार्कला विचारला गेला होता. 2010 साली काळोखाची कैदी ही जी आपली पहिली कथा आहे, त्या कथेमधून 20 मार्क्ससाठी एक रसस्वादाचा प्रश्न विचारलेला. 20 मार्क्स म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. तर हेच आहे, की जुन्या पॅटर्नच्या भरोश्यावरती राहून आपण आपलं प्रिपरेशन करू शकत नाही. नवीन पॅटर्न, नवीन ट्रेंड आपण अभ्यासणार आहोत. हा 2009 सालचा प्रश्न होता, की इथे फक्त आपण काय म्हणूयात, की तो प्रश्न जो होता तो 3-4 पुस्तकांना एकत्र मिळवून एक संपादक चर्चा करा अशा नावाचे काही प्रश्न होते.
जसं की सर्वसाधारणपणे पीडित, उपेक्षित व दलित मानव समूहाच्या जगण्यातील भीषणतेचे व कुरूपतेचे आणि सुसंस्कृत तरुण वर्गाच्या मनात उसळणाऱ्या वेदनेचे आणि अस्वस्थपणाच्या विद्रोहाचे चित्रण करणे हे जेव्हा मी जात चोरली होती, आठवणींचे पक्षी व शिळाण आणि इतर कथा या दलित ग्रामीण साहित्य कृतींचे कळसूत्र आहे. संपादक चर्चा करा. हा 60 मार्क्सला. तेव्हा काय होतं माहिती आहे का, की खूप मोठे प्रश्न विचारायचे. 1, 2, 3 पुस्तकांना तुम्हाला कंबाईन करून त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा होता. त्याच्याविषयी मत मांडायचं होतं. आता असे प्रश्न बंद झालेले आहेत. तर त्याच्यामुळे असा विचार की असे प्रश्न विचारतच नाही. त्यामुळे आपण या दृष्टीने अभ्यास करणार नाहोत. आपल्या अभ्यासाचा पूर्ण शैली पॅटर्न थोडासा वेगळा राहणार आहे, की आपण 2013 सालपासून विचारलेल्या प्रश्नांवरती लक्ष देऊन आपण या पेपरचा अभ्यास करणार आहोत. आता ही आहे एकूण आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची सरासरी, की दरवर्षी किती प्रश्न विचारले जातात. एक कॉमन ट्रेंड तुम्हाला याच्यातून दिसून येईल. 2024 साली 25 मार्क्सला, 2023 साली 15 मार्क्सला, 2022 साली पुन्हा 25 मार्क्सला, 2021 ला 15, पुन्हा 15. 2019 साल जे होतं, ज्या वर्षी सगळ्यात जास्त वेटेजचा आतापर्यंतचा प्रश्न म्हणजे नवीन पॅटर्न बदलल्यापासून पहिल्यांदा आपण पाहतो, की 2019 साली खूप सारे प्रश्न विचारले जातात. 2019 साली 30 मार्कला प्रश्न म्हणजे एक 10 मार्क्सचा आपला रससवादाचा प्रश्न आणि 20 मार्क्सचा एक प्रश्न असं त्या वर्षीचं वेटेज होतं. 2018 साली पुन्हा 20 मार्क्सला, 2017 साली पुन्हा 15 मार्क्सला, 16 ला 20, 15 ला पुन्हा 20, 14 ला 25 आणि 13 ला 15. तर 2012च्या खालचं वेटेज आपण शक्यतो पाहणार नाही आहोत, जसं आपण याच्या आधी डिस्कशन केलेलं आहे. तर याच्यामधून एक सरासरी अंदाज असा आपण असं लावू शकतो, की कमीत कमी 15 ते 30 कमीत कमी 15 ते 30 मार्क्स पर्यंत या टॉपिक मधून आपण प्रश्नांची अपेक्षा करू शकतो. आणि मला खूप सारी शक्यता आहे, की 2025 चा येणारा प्रश्न पेपर असेल, त्या पेपरमध्ये पुन्हा एकदा हा ट्रेंड दिसू शकतो आपल्याला, की जेव्हा मी जात चोरलीवरती खूप सारे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर 15 मार्क्स एकतर एका विषयाचा अभ्यास आपले कमीत कमी 15 मार्क्स कंप्लीट करणार आहे, नाहीतर 30 मार्क्स. त्याच्यामुळे आजचं लेक्चर जे काही होणार आहे, पुढचे 1-2 लेक्चर्स असणार आहेत, त्या लेक्चरमध्ये आपल्याला जेव्हा मी जात चोरली विषयीचे सर्व पी-वाय-क्यूज, सर्व प्रश्न, त्याच्याविषयीची सर्व आकलन आपलं पूर्ण झालेलं असेल. थोडक्यात आपली 15 मार्कांची ते 15 ते 30 मार्क्सची तयारी झाली असणार. तर आपण मग पुढे पाहूयात, की अजून आपल्याला काय ट्रेंड दिसतो. हा एक थोडासा वेगळा ट्रेंड होता. याचं मी ज्यावेळेस एनालिसिस केलं, की रसास्वादावरचे प्रश्न विचारले तर जात आहेत. पण रसास्वादावरचे प्रश्न कसे विचारले जात आहेत? म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडे एकूण कथा किती आहेत? 10 बरोबर आहे. आत्तापर्यंत रसास्वादाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. 1, विद्रोह 2, भोवाडावरती 3, वानरवरती 4, स्पर्धावरती 5, काळोखाच्या कैदीवरती 6. म्हणजे आपल्याकडे एकूण 10 कथा आहेत आणि आयोगाचा असा एक ट्रेंड आहे, की त्यांनी आत्तापर्यंत गेल्या 2013 सालापासून 2024 सालापर्यंत आत्तापर्यंत कुठल्याही कथेवरचे रसास्वादावरचे प्रश्न रिपीट केलेले नाही. तर याचा अर्थ असा होतो, की 2025 पासून आपण ज्यावेळेस विषयांचा अभ्यास करू, त्यावेळेस आपल्याकडे एक ट्रेंड लक्षात येतो, की होय, यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी विचारतच नाहीये. प्रश्न कशावरती? झालेल्या कथांवरती रससवादाचे प्रश्न विचारत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे इथून पुढे पेपरसाठी अभ्यास करण्यासाठी 4 कथा उरतायत. 6 कथांवरती त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. एक वाटेवरची, गुंड, पेसूक आणि दसऱ्याचा रेडा अशी 4 महत्त्वाची कथा उरलेल्या आहेत एका कथासंग्रहातली. याचा अर्थ की पुन्हा रसास्वादावरती येणारा प्रश्न जेव्हा मी जात चोरलीमधील हा या 4 कथांमध्ये असेल आणि याची खूप सारी शक्यता आहे आणि माझं पर्सनल ओपिनियन विचारताल तर पेसूक हा जो कथा आहे, हा जो कथासंग्रहातली एक कथा आहे, ती खूप महत्त्वाची ठरते आणि त्याच्यामध्ये विचारण्यासाठी तुम्हाला स्कोप खूप आहे. तर आपण बघूयात, की हा ट्रेंड पुढे कसाही राहतो, काय याच्यामध्ये बदल होत आहेत. पण मला असं वाटतं, की एक असा ट्रेंड असण्याची खूप सारी शक्यता आहे. आता आपण पाहिलं, की पी-वाय-क्यूजचा काय रोल होता, कसे पी-वाय-क्यूज आत्तापर्यंत विचारले गेले. तर त्याच्या आधी आपण जाणून घेऊयात काही गोष्टी लेखकाविषयी, बरोबर आहे का? लेखकाविषयी काही गोष्टी जाणून घेताना आपल्याला कळतं, की बाबूराव बागुल यांचं जीवन काय होतं, त्यांचे साहित्य काय होती, त्यांच्या साहित्याच्या मागे कुठल्या गोष्टींची प्रेरणा होती. या सगळ्या गोष्टी सुरुवातीला. कारण एक गोष्ट बोलते, की तुम्हाला आता आपण पाहिलं, की प्रश्न विचारणारा कसा प्रश्न विचारतोय.
पी-वाय-क्यूचं अनालिसिस झालं. आता आपल्याला हे बघायचंय, की ज्याच्यावरती प्रश्न विचारलाय तो व्यक्ती कसा आहे? तो व्यक्ती कुठल्या जडणघडणीतून गेला? त्याची वाढ कशी झाली? तो समाजात वावरला कसा? त्याचं इतर साहित्य काय आहे? ह्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला माहीत असेल, त्यावेळेस तो माणूस एखादी गोष्ट का लिहितो? हे आपल्याला समजायला लागतं. आता पुढे पाहूयात आपण. बाबूराव बागुल यांचा जन्म 1930 साली झालेला होता. ते 2008 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांची प्रमुख कथासंग्रह कुठले होते? जेव्हा मी जात चोरली होतं, जे 1963 साली प्रकाशित झालं होतं. त्याच्यानंतर मरण स्वस्थ होत आहे, हाही त्यांचा एक कथासंग्रह होता, जो 1969 साली प्रकाशित झाला. त्यांच्या काही कादंबऱ्या होत्या, जसं की सूड नावाची कादंबरी, पावशा, अघोरी, कुंडी, भूमी, मूकनायक, सरदार, अपूर्वा या सर्व त्यांच्या वेगवेगळ्या कादंबऱ्या होत्या. काही लोक सूडला कादंबरी मानत नाहीत, त्याला एक दीर्घकथा मानतात. परंतु आपण एक कादंबरी म्हणून त्याला कन्सिडर करूयात. त्यांचं इतर साहित्य होतं. कथेच्याच फॉर्मॅटमध्ये त्यांनी आंबेडकर भारत भाग 1, भाग 2 हे त्यांचं साहित्य होतं. आणि दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान नावाचं बाबुराव बागुल यांचं एक समीक्षात्मक व्ह्यू मांडणारं एक पुस्तक होतं. ते पुस्तक झालं आणि त्यांचा एकच कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तो आहे वेदा आदी तू होता. तर बाबुराव बागुल यांच्याविषयी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला माहिती असायला असावी आणि कदाचित आपल्याला हे जर पाठ असेल तर हे खूप महत्वाचं, की त्यांचं इतर साहित्य कोणतं. तर ही संपूर्ण माहिती आहे बाबुराव बागुल यांच्याविषयी. त्याच्यानंतर बाबुराव बागुलांची ही एक कविता आहे. मला वाटतं आपण थोड्या वेळाने हिच्याकडे ते येऊयात. हे आहे बाबुराव बागुल यांचं पुस्तक, जेव्हा मी जात चोरली होती. अक्षर प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक आहे ते. किंमत ₹120. आज ज्यावेळेस आपण रेकॉर्ड करतो या पुस्तकाची किंमत ₹120 होती. आणि पहिली आवृत्ती या पुस्तकाची जी प्रकाशित झालेली होती ती होती 1963 साली. याची एक टाइमलाईन आहे, की मला वाटतं ती खूप महत्वाची ठरेल. एका पुस्तकाच्या बाबतीत जाणून घ्या. 1963 साली हे पुस्तक प्रकाशित झालं, बरोबर आहे. त्याची दुसरी आवृत्ती निघालेली 1976 साली. जवळ-जवळ 13 वर्ष गेले आणि त्याच्यानंतर त्याची पुढच्या आवृत्ती निघाल्या त्या 2000 सालापासून. 1976 पर्यंत हे पुस्तक मुंबईमध्ये अभिनव प्रकाशन हे प्रकाशित करत होतं. नंतर त्याचे हक्क अक्षर प्रकाशन जे आता प्रकाशित करत आहेत त्यांच्याकडे आहेत आणि 2000 सालापासून ते हे पुस्तक प्रकाशित करत आहेत. तर 1963 ते 1976 हा जो गॅप आहे मला वाटतं तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे एखादं पुस्तक जर 1963 साली प्रकाशित झालं असेल आणि त्याची दुसरी आवृत्ती 1976 साली जर आली असेल, याचा अर्थ काय? याचा अर्थ ते पुस्तक सुरुवातीला लोकांपर्यंत तितकं पोहोचलं नव्हतं किंवा त्याला तितका प्रतिसाद मिळाला नव्हता. आणि हे खरंही आहे. बाबुराव बागुल यांचं लिखाण सुरुवातीला नाकारलं होतं, की हे लिखाण आहे. हे काय लिखाण आहे? त्यांना कोणी वाचलं नव्हतं. आणि खूप सारे वर्ष गेल्यानंतर जेव्हा दुर्गा भागवत यांच्या कथांविषयी लिहू लागतात, त्यानंतर जेव्हा मी जात चोरली विषयी साहित्यिकांचा, समीक्षकांचा असा ओढा जातो आणि मग बाबुराव बागुल प्रकाशात येतात आणि मग त्यांच्या साहित्याचं महत्त्व लोकांना कळायला. त्याच्यामुळे एक टाईमला लक्षात ठेवा, की कोणताही माणूस ज्यावेळी जिवंत असतो किंवा त्याच्या उमेदीच्या काळामध्ये त्याला आपण प्रोत्साहन देत नाहीत आणि हाही फॅक्टर आहे. जसं की व्हॅन गॉगच्या बाबतीत ज्या गोष्टी झालेल्या होत्या, की तो जिवंत असताना त्याच्या कलेला कोणी इतकं महत्त्व दिलं नव्हतं. तर मला वाटतं बागुलही तसेच होते, की जेव्हा त्यांच्या तारुण्यात त्यांच्या साहित्याला तुम्ही डोळे झाकून हे साहित्यच नाहीये असं म्हणता आणि नंतर मग ते साहित्य खूप बदल घडवून आणणारं घडतं. त्याच्यामुळे हाही एक फॅक्टर तुमच्या मनात असावा, की हे साहित्य कसं घडलं आणि या साहित्याच्या बाबतीत काही गोष्टी काय. पुढचा मुद्दा हा येतो, की हे आहे मराठी साहित्यातलं आपलं 7वं पुस्तक जेव्हा मी जात चोरली होतं. त्याचं मुखपृष्ठ. हा एक फॉन्ट बघा, इथे जे असणारं एक उद्गारवाचक चिन्ह हे आपल्यावरती उभं राहत आहे. बरोबर आहे. आपल्याला विचार करायला भाग पाडत आहे. बाबुराव बागुल यांचं लिखित बाबुराव रामजी बागुल असंही म्हटलं तर चालेल. अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आणि इथे मुखपृष्ठावरूनच कळून येतंय आपल्याला, की एक झुंड आहे. जो या माणसाला एक नग्न माणूस आहे. हा माणूस नग्न आहे, की समाज नग्न आहे? हे पुस्तक आपल्यापुढे प्रश्न निर्माण घेऊन येतं. आणि त्यांच्या हातात मशाल येत आणि ते या माणसाला मारत येतंय. खाली त्याचं रक्त सांडलेलं आहे. तर एक खूप सिम्बॉलिक मुखपृष्ठ आहे या
पुस्तकाचं. मुखपृष्ठाच्या बाबतीत या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर जाणून घेऊयात आपण, की या पुस्तकाच्या जे मलपृष्ठ आहे, त्या मलपृष्ठावरती काय कंटेंट आहे. शक्यतो आपण काय करतो टाळतो. मलपृष्ठावरचा कंटेंट इतका काय महत्त्वाचा नसतं. पण होय, अजोग प्रश्न इथूनच काढतात. त्याच्यामुळे या मुखपृष्ठावरच्या गोष्टी, मलपृष्ठावरल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. शिरीष पै. आता तुमच्यापैकी खूप लोकांनी पहिल्यांदा शिरीष पै हे नाव ऐकलं असेल. पण तुम्हाला सांगतो, की शिरीष पै ह्या प्र. के. अत्रे, ज्यांचं साष्टांग नमस्कार हे पुस्तक आपल्याला आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांच्या मुलगी आहेत शिरीष पै. आणि प्र. के. अत्रेंचं नवयुग नावाचं साप्ताहिक होतं. त्याच्या संपादक म्हणून शिरीष पै काम करायचे आणि बागुलांच्या कथा त्या सुरुवातीला पुस्तक म्हणून अशा डायरेक्ट जाऊन प्रकाशित झाल्या नाहीत. आधी त्या नवयुगमध्ये प्रकाशित व्हायच्या आणि यातल्या 10तल्या खूप साऱ्या कथा, 10 नाही अजून खूप साऱ्या कथा त्या आधी तिथे प्रकाशित झालेल्या आहेत. तर त्याचं नंतर एक पुस्तक म्हणून कंपाईल झालं आणि त्यावेळेसची प्रस्तावना जी आहे ती शिरीष पै यांनी लिहिलेली आहे आणि शिरीष पै या प्र. के. अत्रेंच्या मुलगी आहेत. तर हा कॉन्टेक्स्ट लक्षात असेल आणि तर आपल्याला उत्तर लिहिताना आणि एक वेगळा व्ह्यू मांडताना गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तर शिरीष पै या प्रस्तावनेत असं लिहितात, की बाबूराव बागुलांच्या कथेतली माणसं ही कुठल्यातरी टोकाला जाऊन पोहोचलेली आहेत. कुठल्यातरी टोकाला जाऊन पोहोचलेले आहेत. आणि तुम्ही शब्दांकडे लक्ष द्या. सुडाच्या, संतापाच्या, दुःखाच्या, दैन्याच्या अशा टोक्यावर जाऊन पोहोचलेली आहेत, की कुठल्याही त्या क्षणी त्यांचा कडेलोट होणार आहे, हे कळत नाही. स्वतःबरोबर ती इतर कोणाकोणाला ओढत नेणार आहेत याचाही संभ्रम पडतो. जेव्हा जेव्हा ती अर्धवट अडाणी असतात, तेव्हा तेव्हा तर त्यांच्या आतताईपणाचा अगदी कळस होतो. त्यांच्या तोंडातून कडक वाफेसारखे झरी शब्द बाहेर फेकले जातात. आंतरिक तळमळीने ती वेड लागल्यासारखी वागतात. बेसुख, गुंड, वाटेवरची वानर या आणि इतर कथांकडे वाचकांनी नजर टाकावी, म्हणजे त्यांना या कथेतील माणसांच्या हृदयात केवढी खळबळ माजून राहिलेली आहे ते दिसेल. बागुलांच्या कथेत अथपासून इथपर्यंत नाट्य खचून भरलेलं आढळतं. हे मलपृष्ठावरती या गोष्टी आहेत. बाबूराव बागुल यांच्या कथेमध्ये अथपासून इथपर्यंत नाट्य खचून भरलाय असं आपण म्हणतो. अथपासून इथपर्यंत हा शब्दही खूप महत्वाचा आहे. पुढे आपण खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्याच्या आधी आता मुळात प्रश्न हा निर्माण होतो, की अथपासून इथपर्यंत नाट्य. तर बाबूराव बागुलांचं जीवन पण अथपासून इथपर्यंतच होतं. म्हणजे बाबूराव बागुलांचं जीवन आपण सुरुवातीला जाणून घेऊयात, की एका दलित कुटुंबामध्ये जन्म घेतलेला हा लेखक. सुरुवातीला काय होतं माहिती आहे का, की ते पहिल्यापासून त्यांच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा इतका प्रभाव होतो, की त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये सुरुवातीपासून तो विद्रोह, तो संघर्ष करण्याची उमेद जाणून येते. मग ज्यावेळेस त्यांना एका रेल्वे शेडमध्ये एक कामगार म्हणून नोकरी मिळते, गुजरातमध्ये जातात त्यावेळेस. जेव्हा मी जात चोरली होती ही जी कथा आहे, ती बाबूराव बागुलांची कथा. त्यांच्या स्वतःच्या जीवनावरती आधारलेली, त्यांच्या अनुभवांवरली कथा. मग त्यांचं संपूर्ण जीवन, त्यांनी जातीयतेचे, ते चटके आणि बाबासाहेबांच्या विचारांमुळे त्यांच्यामध्ये आलेला विद्रोह, त्याच्यामुळे त्यांचं हे संपूर्ण जी पर्सनॅलिटी बनते, तर ती या गोष्टीसाठी खूप महत्वाची ठरली. बरं ही कथा घडते कोणत्या सालामध्ये किंवा प्रकाशित कधी झाली? 1963 साली. तर 1963 साल नेमकं देशासाठी कसं होतं? हेही जाणून घेतल्याशिवाय मला वाटत नाही, की आपण कथा खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. 1963 साल. ते साल आहे स्वतंत्र आपण प्रजासत्ताक होऊन 16 वर्ष झालेली आहेत. आपण प्रजासत्ताक आहोत. प्रजासत्ताक असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. परंतु आपल्या संविधानाने इथल्या व्यवस्थेसमोर आव्हान निर्माण केलं. समाजातल्या तळागाळातल्या लोकांना राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्याची हमी दिली. परंतु ती हमी होती का? आणि यातल्या बहुतांश गोष्टी या स्वातंत्र्योत्तर काळात घडतात. तर मग स्वातंत्र्याची एका बाजूला एक वर्ग आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, गोऱ्या चामडीची लोकं गेली आणि आपल्या कातडीची लोकं आली. परंतु या लोकांच्या जीवनामध्ये फरक पडला का? जे बहिष्कृत होते, दीन होते, दुबळे होते, त्यांच्या जीवनामध्ये काय फरक पडला का? आणि मग या दीनदुबळ्यांविषयी जाणून घ्यायला येतं साहित्य आणि ते साहित्य विस्फोट घेऊन येतं. हा विस्फोट व्यवस्थेविरुद्ध असतो.
हा विस्फोट खूप साऱ्या गोष्टींविरुद्ध असतो. तर बाबूराव बागुलांच्या आतमधला हा विस्फोट, त्यातला काळ आणि या खूप साऱ्या गोष्टींविषयी आपल्याला जाणून घ्यायचं. मग इथे प्रश्न होता, की तो दलित साहित्यातल्या कथालेखनाचे ते प्रणेते आहेत का? तर ठीक आहे, आपण सुरुवातीपासून गोष्टी सुरुवात करू, की मुळात साहित्यापासूनच सुरू करूयात ना आपण. आजचं लेक्चर एक ब्रीफ इंट्रोडक्शन आहे तुमच्यासाठी होऊन जाईल. साहित्य. साहित्य काय असतं बाबा? साहित्य म्हणजे कोणतं वालं साहित्य? साहित्याचा एक समानार्थी शब्द घ्यायला गेलं तर तो असतो सामग्री. मग ती सामग्री कोणतीही असू शकते. ती एक खेळाचं साहित्य असू शकतं, लग्नाचं साहित्य असू शकतं, जेवणाचं साहित्य असू शकतं, वाचनाचं साहित्य असू शकतं. साहित्य सामग्री, कोणत्याही गोष्टीची साहित्य सामग्री असे खूप सारे त्याला अंग आपण जोडू शकता. हेही साहित्य, हेही साहित्य, हेही साहित्य, सर्व साहित्य. परंतु आपण आपल्या ऑप्शनलमध्ये किंवा साहित्याच्या दृष्टीने आणि त्यातही त्यात मराठीच्या दृष्टीने ज्यावेळेस साहित्याचा विचार करत असतो, त्यावेळेस ते साहित्य वाङ्मय या अर्थाने घेतलं जातं. साहित्य आणि प्लस वाङ्मय हे 2 शब्द आपण एकत्र वापरतो. तर वाङ्मय या शब्दाचा अर्थ होतो, की जे वाणी निविष्ट आहे. वाणी निविष्ट म्हणजे जे काही वाणीने युक्त असं आहे ते साहित्य. म्हणजे इथे ललित साहित्य आपला अर्थ अभिप्रेत होतो, की ज्याही गोष्टीमध्ये ज्या बोलण्यातून गोष्टी येतात, ज्या कुठेही वाणीचा वापर आहे, ज्या ठिकाणी नाट्य आहे, ज्या ठिकाणी काव्य आहे, ते झालं साहित्य. मग फक्त जे आपण बोलतो ते साहित्य झालं का? नाही. साहित्याचे वेगवेगळे अंग आहेत. मग साहित्याचे वेगवेगळे प्रकारही पडतात. जसं की गद्य झालं, पद्य झालं. परंतु संस्कृत आपली जी परंपरा आहे, ती एकतर गद्य, पद्य आणि मिश्र या 2 प्रकारांना मानते. आता कोणतंही साहित्य असेल, ते ज्याला आपण साहित्य का ललित साहित्य या साहित्याने अर्थ करूयात. जे वाणीने निविष्ट आहे, म्हणजे वाणी निविष्ट आहे, जे वाणीने युक्त आहे, असं साहित्य. मग ते वेगवेगळं साहित्य असू शकतं. गद्य असू शकतं, जे आपण पाहिलं. ते पद्य असू शकतं, पाहिलं आणि ते मिश्रही असू शकतं. आता या तिघांमध्ये कालांतराने ज्यावेळेस नवं युग यायला लागलं, नवीन साहित्याची निर्मिती व्हायला लागली, तर कोणत्याही साहित्य प्रकारामध्ये म्हणजे गद्य असेल, पद्य असेल किंवा मिश्र असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे साहित्य प्रवाह निर्माण व्हायला लागले. कुठे ग्रामीण साहित्य निर्माण व्हायला लागलं, त्याच्यानंतर स्त्रीवादी साहित्य निर्माण व्हायला लागलं, ख्रिस्ती साहित्य, मुस्लिम साहित्य, संत साहित्य. आपण एक कंपार्टमेंटलायझेशन करतो. एका साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो, की हे असं साहित्य. वेगवेगळे प्रभाव यायला लागले. कुठे कथा आल्या, कुठं कविता आल्या, कुठे नाटक आलं, कुठं कादंबरी आली. म्हणजे काय बाबूराव बागुलांची जशी कथा आहे, तसं प्रकात्र्यांचं आपल्याकडे नाटक आहे. जशी ब्राह्मण कन्या नावाची कादंबरी आहे. नामदेवांच्या अभंग खूप सारं साहित्य, इतकी व्हरायटी. याच्यामध्ये एक साहित्य आलं. ते आलं दलित साहित्य. दलित साहित्य. जसं स्त्रीवादी साहित्य होतं, जे स्त्रियांविषयीच्या जसं फेमिनिझमचं एक नवीन चळवळ उभी राहत होती त्या काळामध्ये, तशीच दलित साहित्यही आलं. तर आपल्याकडे एक म्हणतात, की "जे न देखे रवी, ते देखे कवी." म्हणजे काय, की जो त्याला कसं बोलायचं, की "जे न देखे रवी, ते देखे कवी." म्हणजे कसं, की सूर्याचा प्रकाश ज्या ठिकाणी पोहोचत नाहीये, त्या ठिकाणी कवी पोहोचतो. ज्याही ठिकाणी सूर्य नाही पोहोचत आहे, सूर्याचा उजेड नाही पोहोचत आहे, कवी त्या ठिकाणी पोहोचू शकतो. परंतु सूर्याचा प्रकाश सगळीकडेच पोहोचला का? नाही. म्हणून नामदेव ढसाळ एका ठिकाणी लिहितात, त्यांची एक कविता आहे, की "मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे." सूर्याला त्यांना इथून खारिज केलं. मग जेही कवी होते, ते लिहित होते का या अंधाऱ्या वस्तींवरती, या अंधाराविषयी, सर्वांविषयी लिहित होते का? कवीही पोहोचत नव्हता.
इथे रवीही पोहोचत नव्हता, इथे कवीही पोहोचत नव्हता. अशा वस्त्या होत्या, अशी लोकं होते. त्या लोकांच्या जीवनाविषयी साहित्यामध्ये कुठे नव्हतंच. म्हणजे एका गावामध्ये कोण राहतं, त्या गावाचा एक रोमॅन्टिसिझम होता. तो रोमॅन्टिसिझम आपल्याला दूर करायचा होता. म्हणजे 1963 हा जो कालावधी होता, तो एक ट्रान्झिशनल फेज होता, की एकातून आपल्याला बदल करायचा. पहिल्यांदा आपलं जे काही साहित्य होतं त्याच्या आधीचं ते काय होतं? त्याच्यामध्ये रुरल रोमॅन्टिसिझम, ज्याला आपण ग्रामीण सौंदर्यवाद म्हणतो. सगळं तेच होतं. एका गावामधून एक नदी वाहत होती. तिथे खूप छान झाडं होती. वारा वाहत होता. गावचा देवळातून येणारी ती सुरुवातीला घंटी. खूप प्रेमळ, खूप रोमॅन्टिक एकदम. गाव म्हणजे इतके सुंदर, की आपल्याला शहरं सोडावी आणि गावात जाऊन राहावी. इतकी सुंदर गावं. परंतु ही गावं इतकी सुंदर होती का? ती गावच किती सुंदर आहेत. त्या गावाच्या आतमध्ये, शहराच्या आतमध्ये नेमक्या काय गोष्टी होतात? मग त्याच्यासाठीचं साहित्य आलं, की जे ना रवीने बघितलं, जे ना कवीने बघितलं. सूर्याच्या रथाचे 7 घोडे मारून आणि इथल्या सगळ्या कवींना मातीआट लोढून जे साहित्य निर्माण झालं, ते साहित्य घेऊन आलं अर्बन रिअलिझम. वास्तववाद. साहित्याचं प्रयोजन काय असायला हवं? कुठलंही साहित्य कोण म्हणतं मनोरंजनासाठी बनायला असावं. एक प्रवाह म्हणतो, की ते साहित्य समाजाला आरसा दाखवण्यासाठी बनवायला हवं. परंतु या दोघांमध्येही एक साहित्य घेऊन आलं, की ते साहित्य म्हटलं, की कुठल्याही साहित्याचं प्रयोजन हे ना समाजाला आरसा दाखवायला नकावं. कारण तुमचा आरसा सुद्धा हा तुमच्या विचारांनी ग्रसित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो सत्य दाखवत नाहीये. ते साहित्य घेऊन आलं, की आम्हाला आमचं साहित्य असं बनवायचंय, की जे असेल शास्त्र आणि जे असेल शस्त्र. आणि या व्याख्यातून जन्म झाला दलित साहित्याचा. दलित साहित्य. आता या दलित साहित्याची प्रेरणा कोण? तर दलित साहित्याची प्रेरणा म्हटली जाते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि महात्मा फुलेंना. तर यांच्या विचारांवरती आधारित एक स्वाभिमानी साहित्य जे निर्माला आलं ते झालं दलित साहित्य. तर याच्याविषयी आपण पेपर वन मध्ये खूप डिटेलपणे अभ्यासणार आहोत. त्याचा उगम काय, कसं काय काय. पण थोडक्यामध्ये आपण एक कॉन्टेक्स्ट बसवतात. ते झालं दलित साहित्य. आता दलित साहित्यामध्ये वेगवेगळे प्रवाह प्रवाह निर्माण येत आले. खूप साऱ्या गोष्टी होत आल्या. परंतु जो कोणी जन्माने दलित आहे, तो दलित साहित्य लिहू शकतो का? तर नाही. कारण आपल्याकडे संध्याकाळची कविता ग्रेस नावाचं पुस्तक आहे आणि जन्माने दलित असूनही ग्रेस यांची कविता ही दलित साहित्यात का येत नाही? याच्याविषयी खूप सुंदर विवेचन खूप साऱ्या लोकांनी केलेलं आहे. कारण तुमच्या साहित्यामध्ये एक माणुसकीचा, एक मानवतेचा, एक वेदनेचा, विद्रोहाचा आणि बाबासाहेबांचे, महात्मा फुलेंचे विचार मांडण्याचं जे साहित्य असतं, की जे मानवमुक्तीची घोषणा करतं सर्व प्रकारच्या शोषणातून, ते साहित्य दलित बनतं. आणि ग्रेस यांचं साहित्य ते सगळ्यात भरत नाही. त्यामुळं हा कुठल्या जातीचं साहित्य नाहीये, हे कुठल्या एका विशिष्ट वर्गाचं साहित्य नाहीये. हे संपूर्ण मानव जातीचं साहित्य आहे. आणि बाबुराव बागुल स्वतः त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हणतात, की या साहित्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड करतो मी. केवळ याच गोष्टी नाहीत. म्हणजे दलित लोकांनीच लिहिलेलं साहित्य नाहीये. त्याच्यामध्ये तांबडा, काळा, गोरा, निग्रो सर्व प्रकारचे अमेरिकेतून पासून ते आफ्रिके खंडातून सर्व एक वैश्विक साहित्य आहे आणि जो कोणी बहिष्कृत आहे, ज्याच्या कोणावरतीही अन्याय झालेला आहे आणि तो मानवमुक्तीचं गीत गातो, ते साहित्य बनतंय दलित साहित्य. तर दलित साहित्य कोणतंही दलित साहित्य काही गोष्टी मांडतं. जे दलित साहित्य असतं. ते काही गोष्ट प्रकर्षाने मांडलं जातं. त्यामुळे कुठल्याही दलित साहित्यात तुम्हाला या 3 गोष्टी आरामात दिसतात. पहिला आहे वेदना, दुःखाची मांडणी. आमच्या सोबत जे होतंय ते दुःख, ती वेदना आधी ते मांडतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असतो दुसरी गोष्ट असते ती नकार. तुमच्या ज्या रूढी आहेत, त्या रूढींना आम्ही नकार देतो. जसं की बाबासाहेबांनी नकार दिलेला होता, की हा धर्म ही लोकं बदलणार नाहीयेत, मी धर्मांतर करतोय. बाबासाहेबांचा तो नकार होता. ग्रंथकार सभा
मी महात्मा फुलेंना बोलावलेलं, महात्मा फुलेंनी सुद्धा त्यांना नकार दिला. त्यामुळे या साहित्याचे जे आदर्श आहेत, त्यांनी रूढीला, परंपरा आणि तुम्हाला खाली ठेवणारा, तुम्हाला बहिष्कृत ठेवणाऱ्या ज्याही परंपरा आहेत, त्या परंपरांना आपण विरोध करूयात. त्याच्यामुळे वेदना, नकार या दलित साहित्याचे महत्त्वाचे अंग बनतात. आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो म्हणजे विद्रोह. विद्रोह म्हणजे काय? काही लोक म्हणतात, की विद्रोह म्हणजे स्फोट. विद्रोह म्हणजे स्फोट नाहीये, विस्फोट नाहीये. विद्रोह आहे, की या झालेल्या गोष्टी होत्या, दुःख मांडत बसणार नाहीये. आम्हाला याच्यावरती मार्ग हवा आहे आणि आमच्या कथेतले नायक फक्त येऊन तुम्हाला सांगणार नाहीत, की हे माझं दुःख आहे. ते सांगणार, की हे कालपर्यंत तुम्ही करत होता, इथून पुढे आम्ही लढणार आहोत. आणि ह्या साहित्याची प्रेरणा घेऊन वेगवेगळं साहित्य लिहिलं गेलं. याच्यामध्ये मग काही कथासंग्रह लिहिले गेले, काही नाटकं लिहिली गेली. इतकं साहित्य लिहिलं गेलं, की विपुल साहित्य परंपरा आपण निर्माण केली. आता मूळ मुद्दा येतो, की बाबूराव बागुल. आता आपण या कथांचा अभ्यास करणारच आहोत. परंतु बाबूराव बागुल यांच्या आधीचं साहित्य काय होतं? हे आहे बाबूराव बागुल पूर्व साहित्य आणि बाबूराव बागुल यांचं समकालीन. बाबूराव बागुलांच्या आधीही खूप सारी लोकसाहित्य लिहित होती. ज्याच्यामध्ये आपण दलित साहित्य या विषयी आपण थोडंसं बोलतोय. त्याच्यामुळे ना. शेंडे होते. ज्यांचं साहित्य एक सुरुवातीचं दलित साहित्य म्हणून आपण मानतोय. बरोबर आहे. त्याच्यामध्ये दीड दिवस शाळेत जाऊनही कितीतरी पुस्तकांचं लेखन करणारे अण्णाभाऊ साठे असतील. त्यांच्या कथा त्या काळामध्ये आपण एक कथेच्या बाबतीत बोलतोय. कथासंग्रहाच्या बाबतीत बोलतोय. त्याच्या आधी म्हणजे पूर्व कोण होता? अण्णाभाऊ साठे होते. इतकी सर्व लोक लिहित होती. एक बंधू माधव हेही एक महत्वाचं नाव आहे. हेही त्या काळामध्ये लिहित होते. बंधू माधव, अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात. इतकी सर्व लोक लिहित असताना अयोगाने बाबूराव बागुल यांचं साहित्य का निवडलं? म्हणजे त्या काळामध्ये ना. शेंडेंसारखा व्यक्ती लिहित होता. अण्णाभाऊ साठे यांची वेगवेगळ्या कथा. अण्णाभाऊ साठेंच्या खूप साऱ्या कथा ऐकल्या असेल. त्याच्यातलं स्मशानातलं सोनं ही जी कथा आहे ती तुम्ही ती वाचावी. भीमा पहिलवानाचं काय होतं? अण्णाभाऊ साठे होते. त्याच्यानंतर बंधू माधव होते. अतिशय दुर्लक्षित नाव आहे मराठीमध्ये, पण त्यांनीही विपुल साहित्य निर्मिती केली. त्याच्यानंतर शंकरराव खरात स्वतः होते, ज्यांनी खूप साऱ्या कथा लिहिल्या. एक वेगळा दृष्टिकोन मांडला दलित साहित्याचा. परंतु बाबूराव बागुलांची कथा ही केवळ दुःख सांगत नाही, तो एक विद्रोह मांडतो. आणि तो विद्रोह एक कारण होतं, की तो विद्रोह, तो स्त्रीवादी दृष्टिकोन, तो चाकोरी मोडण्याचा तुम्ही घातलेला एक निबंध म्हणूया, की बंध नाहीये. अशा गोष्टी करण्यात त्यामुळे बाबूराव बागुलांचं साहित्य आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं आणि त्या साहित्याने एक वेगळा पायंडा पाडला. तर त्यांच्या काळात समकालीन लोक होते का? खूप सारे लोक होते. गदिमा होते त्या काळामध्ये लिहित होत्या. त्याच्यानंतर गदिमा मांडू. त्याच्यानंतर वि. स. खांडेकरांची ययाती कादंबरी त्यावेळेस आलेली होती. ययातीही त्यावेळेस होती. त्यामुळे त्या काळामध्ये बागुल स्वातंत्र्यानंतरची 16 वर्ष आणि 13 वर्ष प्रजासत्ताक होऊन झालेले आहेत. त्यामुळे बागुलांचं साहित्य खूप महत्त्वाचं ठरतं. आपण एका ट्रान्झिशन फेजमध्ये होतो. कविता ट्रान्झिशन फेजमध्ये, साहित्य ट्रान्झिशन फेजमध्ये, सर्व ट्रान्झिशनमध्ये होतं. साहित्यही ट्रान्झिशनमध्ये होतं. समाजही ट्रान्झिशनमध्ये होता. त्याच्यामुळे संविधानाने दिलेल्या आकांक्षांचं, आशांचं बळ, कायद्याचं एक सामर्थ्य, गोऱ्यांचं राज्य जाऊन आपल्या लोकांचं राज्य असूनही डिस्कव्हरी ऑफ इंडिया का होत नाहीये? समजतंय का? तर त्या दृष्टीने मग बाबूराव बागुलांची कथा एक वेदना, एक विद्रोह आणि एक स्पष्ट नकार घेऊन येते. त्याच्यामुळे या कथासंग्रहाविषयी आपण वाचणार आहोत. आपण एक ओव्हरऑल पार्श्वभूमी पूर्णपणे बघितलेली आहे, की साहित्यापासून दलित साहित्यापर्यंत आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता आपण पाहूयात, की हा कथासंग्रह त्याची पहिली कथा. आता काळोखाचे कैदी ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालं प्रिझनर्स ऑफ डार्कनेस.
आधी आपण जसं बोललो, की सूर्यही पोहोचला नाही. इतका काळोख, इतका अंधार जिथे कवीही पोहोचले नाहीत. त्या काळोखात, त्या काळोखांच्या कैद्याविषयी ही कथा बोलते. त्या कथेच्या आधी आपण काही गोष्टी जाणून घेऊयात. एक टाईमलाईन जाणून घेऊयात या कथेच्या बाबतीत. काळोखाचे कैद ही स्वातंत्र्योत्तर काळात कथा घडते. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य लाभलेलं आहे. या कथेमध्ये खूप महत्त्वाचे प्लेसेस आहेत. त्या प्लेसेसच्याही आधी एक गोष्ट, की त्या कथेमध्ये मुख्य पात्र आहे. या कथेमधला एक महत्त्वाचा पार्ट आपण जाणून घेत आहे. देवराम देशमुख. बरोबर. रामराव या कथेचा अदृश्य असा पार्ट आहे. रामराव देशमुख. रामराव देशमुख याच्या पहिल्या लग्नापासून त्याला जी त्याच्या बायकोचं नाव आपल्याला संपूर्ण कथेमध्ये कुठेच सापडत नाही. त्याची बायको, पहिली बायको आपण म्हणूयात त्याला. त्या पहिल्या बायकोपासून त्याला मुलगा झाला होता, देवराम. आणि रामराव देशमुखाने दुसरं लग्न केलेलं होतं एका मुरळीशी, जिचं नाव होतं बानू आणि ज्यांच्यापासून त्याला मुलगा होता दौलत. ही या कथेमधली मुख्य पात्र. बायको देवराम, रामराव देशमुख, त्याचा मुलगा देवराम आणि बानू आणि बानूचा मुलगा दौलत. ही संपूर्ण कथा याच्या बाबतीत घडते. या पूर्ण टाईमलाईन वरती घडते. तर या कथेमध्ये खूप महत्वाचा एक आराखडा आहे. त्या कथेचे मुख्य पात्र आपण समजून घेतले. कथेच्या सुरुवातीला रामराव देशमुखाचा मृत्यू झालेला असतो. त्याच्यामुळे त्याचं सरण जळत असतं. बरोबर आहे का? त्याचं सरण आहे. मध्ये कुठेतरी मारुतीचं मंदिर आहे. हनुमानाचं मंदिर आहे. एक आपण त्या गावाचा एक नक्षी जाणून घेतो. जिथे त्याचं एक सरण जळत आहे, मारुतीचं मंदिर आहे आणि एका बाजूला आहे देशमुख वाडा, जो रामराव देशमुखाचा वाडा आहे. हे 3 प्लेसेस आणि या प्लेसेस वरती ही संपूर्ण कथा घडते. काळोखाची कैदी. तर या कथेमध्ये जी पात्र आपण समजून घेतली, तर या कथेविषयी आपण काही गोष्टी जाणून घेऊया. तर काळोखाच्या कैदीचं हे एक टाईमलाईन आहे, एक ब्रीफ टाईमलाईन आहे. तर काळोखाची कैदी ही कथा सुरू होते जेव्हा रामराव देशमुखाचा मृत्यू झालेला असतो. तर एक-एक कॅरेक्टरनुसार मी एक ब्रीफली एक माझ्या वेने एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन तुम्हाला सांगणार आहे. तर या कथेतल्या एक-एक पात्राविषयी आपण खूप डिटेलमध्ये डिस्कशन तर करणारच आहोत. पण मला तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह द्यायचा आहे. ही पहिली कथा आहे जी सुरू होते ज्यावेळेस रामराव देशमुखाचा मृत्यू झालेला आहे. एक सरण जळते रामराव देशमुखाचा. रामराव देशमुखाचं सरण जळत असताना त्याचा मुलगा, ज्याचं नाव आहे देवराम देशमुख. तर त्या देवरामला तो फक्त बापाचं सरण जळायचं याची वाट बघत असतो आणि कथेचं वैशिष्ट्य असं की कथेची सुरुवात होते काळोखात आणि कथेच्या पहिल्या पॅराग्राफमध्येच कथेची महत्वाची पात्र जी आहेत रामराव, बानू आणि देवराम या तिघांचं इंट्रोडक्शन आपल्याला मिळतं. तर त्या इंट्रोडक्शनच्या आधी आता आपण एका प्रत्येक कॅरेक्टरविषयी घेऊयात की त्यांचा कोण होता. रामराव देशमुख हा गावचा एक श्रीमंत मातब्बर माणूस, बरोबर आहे. ज्याचं आधी एक लग्न झालेलं होतं. त्याचं लग्न होऊन त्याला देवराम नावाचा एक मुलगा होता.
गावातलं एक देशमुख घराणं, ज्याच्या मागे एक जात, वर्ग, प्रतिष्ठा सगळ्याच गोष्टी होत्या. एका दुसऱ्या बाजूला बानू नावाची मुरळी. आता मुरळी कोण असते? मुरळी हा शब्द बनलेला आहे मुरली या शब्दापासून. मुरली म्हणजे मुरलीधर. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भागामध्ये एक प्रथा आहे, की त्या प्रथेनुसार कोणी नवस बोलला असेल, तर एक मुलगी असेल घरातली, ती आपण देवाला सोडतो. तिला मुरळी बनवलं जातं आणि ती मुरळी म्हणजे मुरलीधर. मुरलीधर याचा अर्थ कृष्ण. कृष्णापासून विठ्ठल. तर ती मुरळीचं लग्न हे देवाशी लागलं जातं आणि तिचं संपूर्ण आयुष्यभर देवाची सेवा करणं, मंदिर सेवा करणं हे तिचं काम राहतं. परंतु नंतर जातीयतेने या प्रथेला कुप्रथा बनवलं, की इथे मग जातीयता, त्या महिलांवरती होणारा अन्याय, अत्याचार आणि एक अप्रत्यक्ष वैश्य व्यवसाय जो देवाच्या नावाखाली म्हणजे एक तुम्ही घाण म्हणू शकता. ती घाण यातून सुरू झाली आणि अशी ही मुरळी ही प्रथा. तर बानू जे मुख्य पात्र आहे या कथेतलं, तर बानूच्या वडिलांना कोणताही मुलगा होत नव्हता. मग नवसाने त्यांना मुलगा झाला. मग त्यांनी जो नवस बोलला होता, की मला जेव्हा मुलगी होईल, जर मला मुलगा झाला, तर ती मुलगी मी देवाला मुरळी म्हणून सोडेल. आणि तसंच झालं. त्यांना मुलगा झाल्यानंतर मग त्यांना त्याच्यानंतर बानू नावाची मुलगी झाली. पहिला मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी खंडोबा ठेवलं आणि दुसरी मुलगी झाली त्याचं बानू. तर बानू आणि खंडोबा हे मराठीतले देवतांमध्ये बानू आणि खंडोबा हे आपल्यासाठी खूप पूजनीय म्हणू शकतो. त्या दृष्टीने ती 2 कॅरेक्टर्स आहेत. तर तो महत्वाचा पार्ट नाही. तिचं नाव आहे बानू. तर अशा बानूच्या वडिलांना असं होतं, की ती कोणाला द्यावं? कारण त्यांनी तर नवस बोललेला होता. त्यांना तर मुरळी बनवायचीच होतं. मग त्यांनी ठरवलं, की अशा माणसाकडे जेऊया ज्याच्याकडे पैसा असेल आणि जो तिला चांगलं ठेवेल असं वचन द्यावं. बानू कमालीची सुंदर. तिचं सौंदर्य इतकं, की तुम्ही त्याच्यात हरवून जाता. अशी इतकी सुंदर मुलगी. तिला मुरळी बनवायचं होतं. मग रामराव देशमुख यांच्याकडे ती गोष्ट जाते. मग ज्यावेळेस त्यांच्याकडे ती गोष्ट जाते, त्यावेळेस त्यांना असं वाटतं त्यांना त्याच्या सौंदर्याचा हेवा वाटतो. आणि एक पितृसत्ताक, जातसत्ताक मानसिकतेतून तो माणूस जातो. तो बानूच्या वडिलांकडे बानूची मागणी करतो. त्यांना एक वचन देतो, की तिला सुखात ठेवल. तिला मुरळीसारखं वागू देणार नाही. एक रखेल म्हणून किंवा एक बायको म्हणून घेऊन यायला तो जातो. त्याच्या वडिलांनी बानूचे वडील तिला परवानगी देतात आणि देवराम आणि बानू यांचं लग्न होतं. अप्रत्यक्ष लग्न होण्यापेक्षा कथा त्याच्याविषयी बोलत नाही. पण एक नवरा-बायको ही दुसरी बायको म्हणून बानू आणली जाते. मुळात बानूसारखी इतकी सुंदर बाई आणली. आणि याच्यानंतर मग कथेतल्या काही गोष्टी आपल्याला उलगडायला लागतात, की रामराव देशमुखाचं पहिल्या लग्नाची पहिली बायको आहे, तिचा मृत्यू होतो. आणि तिचा जो मुलगा असतो देवराम, तिच्यापासून झालेला मुलगा देवराम. तर देवरामचं आणि बानूचं वय समानच आहे कथेमध्ये. त्यामुळे रामराव देशमुख इतका वृद्ध असूनही त्याचा तो जातीय अहंकार किंवा त्याच्या वासनाधीनतेमुळे त्याने एका मुरळीसोबत लग्न केलं आणि ते मुरळी जी बानू आहे आपली, बानू आणि देवराम हे समान वयाचे आहेत. परंतु बानूसोबतचं वागणं हे देवरामचं असेल, तर त्याला असं वाटायचं देवराम हा आयुष्यभर हाच दोष देत राहिला, की त्याच्या आईचा जो काही मृत्यू झालेला आहे, तो मृत्यू बानूमुळे झालेला आहे. त्याच्यामुळे बानूच्या मनात त्याच्या मनात पहिल्यापासून राग होता. असा हा रामराव देशमुख. जेव्हा रामराव देशमुखाचं लग्न झालं बानूशी, रामराव देशमुख आणि बानू ज्यावेळेस तो तिला देशमुख वाड्यात घेऊन येतो. मुळात देशमुख वाडा हे जातीय अहंकाराचं खूप मोठं प्रतीक दाखवलेलं आहे. अशा अहंकाराच्या ठिकाणी एक बानू, एक खालच्या जातीची मुलगी रामराव सारखा माणूस बायको म्हणून आणतो आणि तो तिला घरात ठेवतो. हे खूप साऱ्या लोकांना गावाला न पटणारी गोष्ट असते. परंतु रामरावला तिच्या सौंदर्याचं इतकं आकर्षण असतं, की तो 10-12 वर्ष घरातून बाहेरच पडत नाही. बानू हे त्याचं जीवन तो बनवून टाकतो. त्याची बायकोही मरते त्याच्यामुळे तो देवरामकडे लक्ष देत नाही. पण देवराम त्याचा लीगल वारीस ज्याला आपण म्हणू शकतो तो होतो. बानू आणि रामराव यांच्याकडून त्यांना अपत्य होतं दौलत. परंतु बानूचं असं होतं, की बानू पुढे अंधकार होता. बानूला माहीत होतं, की जर तिने सांभाळलं, तिच्या लेकराला, दौलतला जर प्रेम दिलं, तर रामरावचं तिच्यावरलं प्रेम कमी होईल आणि जर रामरावचं तिच्यावरलं जर प्रेम कमी झालं, तर तो कधीही मला सोडून देऊ शकतो आणि मी कधीही पुन्हा त्याच अंधकारात, त्याच बहिष्कृतेत मुरळी म्हणून पुन्हा त्याच एका वेश्या व्यवसायात मी निघून जाईल अप्रत्यक्षरित्या. त्याच्यामुळे ती संपूर्ण प्रयत्न करत होती, की मी काही झालं तर रामरावला खुश होईल. रामराव बापाच्या वयाचा होता बानूच्या, तरीही तिने त्याला खुश ठेवलं. त्याच्यासाठी तिने ऑपरेशन्स कर म्हणेल काय, खूप साऱ्या गोष्टी केल्या, की पुन्हा
याला काही त्रास व्हावा नाही, हा मला सोडून द्यावा नाही. तिने पोटच्या पोरालाही तिच्या माया लावली. दौलत हा 17-18 वर्षांचा तिचा मुलगा. कथा ज्यावेळेस घडते, ज्यावेळेस रामरावांचा मृत्यू होतो. त्यावेळेस दौलत हा 17-18 वर्षांचा मुलगा. तर मला कधी-कधी वाटतं, की ही कथा ना बानूविषयी आहे, ना देवरामविषयी आहे. ही कथा दौलतविषयी आहे. रामराव तर गेला, त्याचं सरण जळत असतं. तिथं देवराम ज्याचा जो मुलगा, जो देशमुख जो पहिल्या बायकोपासून झालेला, तो त्याला चिताग्नी देत असतो. ज्यावेळेस तो चिताग्नी देतो, त्यानंतर त्याच्या मनात दुसरा विचार येतो, तो म्हणजे बदला. एका बाजूला मागे बापाचं सरण जळतंय आणि तेव्हा त्याच्या मनामध्ये त्याच्या इतक्या वर्षांचा राग, की माझ्या आईचा मृत्यू याच्यामुळे झालेला नाही. खालच्या जातीची बाई आपल्या घरात येऊन राहते, आपल्या वाड्याला पवित्र करते, ही वाली गोष्ट सहनच होत नाही. या द्विधा मानसिकतेत अडकलेला देवराम आणि देवराम मग ठरवतो, की मला काही झालं तरी मला त्या बानूचा जीव घ्यायचा. तर ती बानू जिला माहीतच नाहीये, ती त्या दुःखात आहे, की आता रामराव मेलाय, माझं कसं होणार आहे? या मनस्थितीत असलेली बानू. आणि तिकडे दौलत. दौलतच्या बाबतीत अशी गोष्ट होती, की ना त्याला त्याच्या आईने लक्ष दिलं. लोकं असं म्हणायचे, की तो वेडा आहे, तो मुका आहे, तो बहिरा आहे, तो बोलत नाहीये, तो काहीच गोष्टी करत नाहीये. त्याला एकदम वेडा ठरवलेला आहे. पण दौलत हा वेडा नसतो. दौलत हा समाजाने त्याला कसा वेडा केलाय, हे बाबूराव बागुलांचं चित्रण तुम्ही पाहताल, की त्याला तुम्ही पूर्णपणे वेडं केलेलं आहे. आणि तिथून ज्यावेळेस ह्या संपूर्ण घटनाक्रमात, की देशमुख वाढत असलेली बानू आणि इकडे चितेला अग्नी देणारा देवराम. तर रामरावाच्या अंत्ययात्रेला त्यालाही बानू जाऊ शकत नाही. इतकं जात व्यवस्थेचं प्रचंड काहूर मारलेलं असतं. तर याच्यामध्ये मग तिथून देवराम निघतो. बानूला मारण्यासाठी देशमुख वाड्याकडे आणि ह्या संपूर्ण त्या टाईमलाईन वरती ही कथा घडते. तशी या कथेविषयीच्या या पात्रांविषयीचं ब्रीफ इंट्रोडक्शन होतं. आता या कथेमध्ये घडतं काय? बानूचे बालपण आणि पुढे देशमुख वाडा याच्याविषयी तर आपण बोललो सुरुवातीला. रामरावाचा मृत्यू आणि बानूची वाड्यातली स्थिती याच्याविषयी बोललो. आता देशमुख वाड्याचा ऱ्हास कसा झालेला असतो? रामराव देशमुखाचं बानूसोबत लग्न केल्यानंतर त्याचं कुठल्याही गोष्टीत मन लागत नसतं. तो त्याचं संपूर्ण आयुष्य म्हणजे तो संसार सगळ्या गोष्टी सोडून देतो आणि केवळ बानूच त्याची प्रायोरिटी ठेवतो. त्याच्यामुळे देशमुख वाड्याचा पूर्णपणे ऱ्हास झालेला असतो आणि गावात एक वेगळ्या प्रकारचा तणाव होतो. गावाला मुळात ही गोष्ट मान्यच होत नाही, की एक मुरळी, खालच्या जातीतून आलेली एक मुरळी, ती देशमुखीन झालेली आहे आणि गावाला एक विलक्षण ओढ असती बानूच्या सौंदर्याची. त्याच्यातून येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, की गावात प्रचंड तणाव असतो गावकऱ्यांमध्ये, की कसं काय? त्याच्यामुळे रामराव मेल्यानंतर तर ह्या गोष्टी इतक्या वाढत जातात, की आता कसं? ज्यावेळेस रामराव मेल्यानंतर त्याची एका बाजूला चिता जळत आहे. त्याचा देवराम नावाचा मुलगा त्या रागात, क्रोधात इतका आहे, की त्याला आता समोर काही दिसत नाही. मग तो बानूला मारायसाठी निघतो. तर याच्यामध्ये एक दुसरं दुय्यम पात्र आहे, कमळा नावाची देवरामची बायको. तर कमळालाही असं वाटत असं सगळ्यांना असं झालं ती मुरळी आहे, ती काहीतरी अंधश्रद्धा करेल, काहीतरी फेकल, ती आंधळी करेल, इतक्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात. त्याच्यामुळे एक रूढीवादी समाज आणि त्याच्यामधला एक स्टोरी एक प्युअर सिनेमा होता, की देवरामने ठरवलं, की आता मला बानूला मारायचंय, तो निघतोय, तो वाड्यातून चाललाय. सगळे लोकं, संपूर्ण गाव त्याच्या मागे-मागे जातंय, की आता काय होणार आहे? सगळ्यांना बघायचंय, की तो कसा मारतोय बानूला किंवा बानू काय करतोय? सगळ्यांच्या मनात एक परसेप्शन असतं, की ती काहीतरी करेल, करणी करेल, अंगारा फेकल, काहीतरी फेकेल ज्याच्यामुळं देवराम आंधळा होईल. परंतु बानू एक साधी सरळ मुलगी जी दुःखातच आहे, की तिला माहीतच नाही तिच्यासोबत काय झालेलं. अशा वेळेस बानू चालली आहे. तो बानू देशमुख वाड्यात आहे. देवराम चालला. देवराम जाताना एक मध्ये महत्वाचं ठिकाण आहे ते मारुतीचं मंदिर आणि बाबुराव बागुलांनी खूप सहजतेने लिहिलेलं आहे, की ज्यावेळेस देवराम चाललेला असतोय देशमुख वाड्याकडे बानूला मारायला, सगळ्यांना कळतं, की तो नेमकं काय करणार आहे. ज्यावेळेस तो तिकडे चाललेला असतो, त्यावेळेस त्या मारुतीच्या मंदिरातून म्हणजे गावचा रस्ता आहे तो जातोय, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स येतात. वेगवेगळी गावातली लोकं येतात, की हिला असं केलं पाहिजे, हिला असं मारलं पाहिजे, तिने असं केलं. संपूर्ण कथेविषयी आपल्याला ते ब्रीफ इंट्रोडक्शन देत असतात आणि ते कोसत असतात. गावकऱ्यांची एक रूढीगत मानसिकता आपल्याला कळते. तर ज्यावेळेस देवराम जात असतो मारुतीच्या देवळापासून, तिथे मारुतीच्या देवळातून एक माणूस करतो, की हिला मारा, म्हणजे हिचं लुगडं फेडा, हिला भुंगळी करा सालीला, असे वाक्य येतात. म्हणजे सीतेच्या अब्रूच्या नुकसानाविरोधात हनुमान मारुती राया
जो संपूर्ण लंका दहन करतो, त्या मंदिरात बसून अशा गोष्टी बाहेर येतात. तिथे मग कथा तुम्हाला खेळवायला लागते. मग पुन्हा तेच होतं की कथेमध्ये, की देवराम जातो, बानूला मारण्याचा प्रयत्न करतो. बानूला मारायला प्रयत्न करतो. बानू तिथून वाचते आणि बानूचं त्याच्यातून तिचं कोणी येत नसतंय. तिचं एकमेव मुलगा जो आहे दौलत सोडल्याशिवाय. परंतु एवढ्या वर्षामध्ये दौलतला ना तिने कधी माया दिलेली असते ना कधी तिने त्याला प्रेमाने जवळ घेतलेलं असतं. कुठल्या हक्काने ती बोलणार होती आणि दौलतसाठी तर त्याची आई सगळ्यात मोठी विलन होती. तो कधी बोलला नाही. परंतु त्याच्या मनात तिच्याविषयी प्रचंड राग होता. इव्हन त्याने बानूला मारण्याचाही प्रयत्न केला होता. तर असा दौलत हा तिचा एकमेव जो कोणी व्यक्ती होता तो तिला वाचवू शकत होता. कारण संपूर्ण गाव, तिचा देवराम सगळेच होते. ज्यावेळेस देवराम बानूला मारायला जातो, त्यावेळेस तो बानूला पाहून देवरामच्या मनामध्ये इच्छा, आकांक्षा जागायला लागतात, की इतकी सुंदर बाई आणि ती त्याच्याच वयाची असल्यामुळं तो प्रचंड वासनाधीन होऊन एक पितृसत्य तो करतो आणि तो बानूला बोलतो, की "माझा बाप तर मेलाय, आता तू माझी रखेल बनून राहा." मग बानू त्याला तेच बोलते, की "तू माझ्या लेकरासारखा आहे." तर त्याच्यामध्ये जे देवरामच्या तोंडातून येणार आहे, की "मी एका मुरळीचा लेकरू नाहीये. मी काय तुझा मुलगा नाहीये. माझी आई वेगळी होते. दौलत तुझा लेकरू आहे. मी तुझ्यासारख्या नालायक बाईचा नाही." अशा खूप साऱ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. तो प्युअर सिनेमा होतो. त्या दोघांची संभाषणं होतात. मग बानूवरती तो बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण गाव, त्याची बायको सगळे लोकं आजूबाजूला आहेत. परंतु अंधता किती येते आपल्यामध्ये. तर ती अंधता, तो अंधकार घेऊन मग पुढे गोष्ट जायला लागते. पुढे ती कथा जायला लागते. मग जीवाचा आकांत करून बानू पळायला लागते याच्यापासून वाचायला आणि ती पळत सुटली आहे रस्त्याने. तिला माहित नाही ते कुठे चालली आहे. ती पुन्हा त्याच रस्त्याने इकडे-तिकडे पळत सुटली आहे. तिला पुन्हा मारुतीचं मंदिर येतं आणि मारुतीच्या मंदिरातून पुन्हा तशाच प्रकारची वाक्य येतात आणि पुन्हा आपल्याला सोडून देतात, की हे तेच हा त्याच मारुतीच्या मंदिरातून ही तीच कशी जातीयवादी स्त्रीच्या बाबतीत हीन भावना आपल्या समोर येते. ते परसेप्शन घेऊन आपण पुढे जात असतो. मग तेवढ्यामध्येच ती पळत सुटलीये. देवराम मागून येतोय. मग मारुतीच्या मंदिरामधून काशीनाथ नावाचा एक तरुण म्हणजे खूप सारे लोक आहेत. लोकं बोलतायत इंटरॅक्शन आहे. कोणी तिला पकडत का नाही? कारण लोकांना तिच्या मनाविषयी ती कोणतरी हडळ आहे किंवा चेटकीण टाइप आहे, की ती काहीतरी करेल, अंगारा करेल. तिच्यापासून ते घाबरून असतात. पण त्या मारुतीच्या देवळातून काशीनाथ नावाचा जिथं बसलेला असतो तो मुलगा उडी मारतो आणि तो म्हणतो, की "थांबा मी हिला पकडतो." तर लोकं तिला म्हणतात, "पकड, पकड, पकड तिला पकड, ती दमली काशीनाथ ज्यावेळेस तिला पकडायला जातो, त्यावेळेस काशीनाथच्या पोटामध्ये कोणीतरी गुप्ती खूप असतं आणि तो गुप्ती खूप असणारा असतो बानूचा मुलगा दौलत. माहीत नाही लोकांना, की अचानक हा आला कसा? का? ही सगळी गोष्ट का? दौलतनी खून केला सगळीकडे हे करतात आणि सगळे दौलतला पकडायला जाणार. तेवढ्यात तिथे येतो देवराम. आता त्या कथेच्या मुख्य त्या शेवटच्या एंडच्या पार्टमध्ये आपल्याकडे आहेत बानू आहे, देवराम आहे आणि दौलत आहे. दौलतचं अजूनही आईवरती प्रेम नाही. त्याला कळतच नाहीये तो काय आहे. तो लोकांसाठी तो वेडसर आहे. बानू म्हणते, की "दौलत लेकरा मला वाचव." पण दौलत हा या गोष्टींपासून खूप दूर गेलेला आहे. त्याला कधी मायेने, कधी आईने जवळ घेतलं नाही, कधी ते प्रेम दिलं नाही. आणि आज आईला वाटतं. आईच्या बाबतीत त्याच्या मनात प्रचंड प्रेम आहे. परंतु त्या एका द्वंद्वात तो अडकलाय, की हिच्यावरती मी प्रेम करावं, की मी काय करावं? तो विचार करतोय दौलत, की मी काय करू? मी काय करू? मी काय करू? तो तसाच निसटून पडलेला आहे. भानू बोलतीये, की "मला वाचव, मला वाचव." देवराम तिथं आलाय. देवराम तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न करतोय. तो तिच्यावरती अतिप्रसंग करतोय. त्यामुळे जिथे एक एक खूप सुंदर वाक्य बाबूल बोलतात, की जिथून दौलत दुनिया प्याला, तिथं देवरामचा हात गेला. तर देवराम त्याच्यावरती अतिप्रसंग तिच्यावरती अतिप्रसंग करणार. तेवढ्यामध्ये कथेमध्ये दौलत शेवटी त्या देवरामचा खून करतो आणि कथा तिथेच थांबते. लोकं दौलतला मारून टाकतात कारण त्यांनी आधी काशीनाथ नावाच्या मुलाला मारलेलं आहे. जो त्याच्यानंतर मग देवरामलाही मारलेलं आहे आणि लोकं तिथंच त्याचाही खून करून टाकतात. आणि कथेच्या शेवटाला आपल्याला दिसतं, की बानू पुन्हा रक्ताच्या थारोळ्यासमोर तिचा मुलगा पडलेला आहे, की ज्याच्या तोंडातून शेवटी आई हा शब्द बाहेर पडत असतो. तिने तिचं लेकरू गमावलेलं आहे आणि बानूसाठी सगळीच गोष्ट संपलेली आहे. आपल्याला कुठलीही उत्तरं न देता कथा संपते. आणि पुन्हा कथेच्या सुरुवातीलाही अंधार असतो, कथेच्या शेवटालाही अंधार असतो आणि हाच अंधार, हाच काळोख, हाच आपल्याला काळोखाचे कैदी बनवून घेतो. आणि हाच काळोखाचे कैदी आणि तिथे पुन्हा तेच शेवटी रेफरन्स तोच आहे मारुतीच्या मंदिराचा. आपण एकदा तो जो शेवट आहे, तो एकदा
शेवट एकदा मला वाटतं की वाचायला पाहिजे. आणि आपण कुठल्याही इथल्या प्रत्येक कथेचा एक शेवट आणि मला तीच वाटते की कथा ज्या पॉइंटला संपते, तो पॉइंट बाबूराव बागुलांचं वैशिष्ट्य आहे. ती नाट्यमयता त्यांच्या कथेची वैशिष्ट्य. काळोखाच्या कैदीमध्ये शेवटी असं आहे की आणि संपूर्ण गल्ली सुनसान झाली होती. गाव चिडीचूप झाले होते. गावाकडे हात जोडून उभे असलेल्या दास मारुतीच्या पुढली पंक्ती भडके घेत होती. त्यामुळे मारुती कधी संतापलेला तर कधी उदासीन दिसे आणि दूरवर असलेल्या पूर्वीकडे मरण मागण्यासाठी पळत होते. आणि रात्र दूरवर असलेल्या पूर्वेकडे मरण मागण्यासाठी पळत होते. इतका मनामध्ये प्रश्न सोडून ही कथा संपते, की नंतर बानूचं कसं झालं? परंतु बाबूलांची तीच गोष्ट आहे, की ती तुम्हाला कथा अशा प्रकारे मांडतात बाबूल, की पुढे हे तुम्हाला समजून घ्यायचंय, की नेमकं झालं काय असावं? काय असावं? किंवा ही संपूर्ण गोष्ट काय? अतिशय एक सुंदर, तितकीच भयानक, म्हणजे भयानकवालं सुंदर आपण म्हणूयात, अशी एक कथा होती. तिची एक वेदना आहे, एक कडेलोट आहे आणि मला असं वाटतं, की या कथेमध्ये दौलत हे असं पात्र आहे आणि दौलत या कथेचा खरा नायक होता. कारण त्याच्यावरती लोकांनी, समाजाने तर केलं, त्याच्या आईनेही त्याच्यावरती तेवढा विश्वास, तितकंच त्याच्यावरती द्वेष केला होता. कधी त्याला आपुलकीने त्याला घेतलं नव्हतं. परंतु शेवटी आईसाठी तोच समोर येतो. त्याचाही त्याच्यात जीव जातो. आणि दौलतच्या बाबतीत एक वाक्य असं होतं, की ज्यावेळेस दौलत येड्यासारखा गावात इकडे-तिकडे फिरत होता. कधीतरी गावातल्या एका माणसाने अशी एक आठवण सांगितली जाते, की कथेमध्येच या गोष्टी येतात, की तो एका ब्राह्मणाच्या घरामध्ये पाणी मागायसाठी जातो आणि पाणी द्या म्हणतो. त्यावेळेस मथारीच्या तोंडातून एक वाक्य इथं दिलंय, की मथारीने सांगितलं, "जीव देईन पण मी तुला पाणी देणार नाही." म्हणजे की जातीयवाद किंवा ती प्रथा, ती परंपरा, मनूचं ते जोखड इतकं भयानक आहे, की जीव जा गेला तरी चालेल, परंतु मी तुला पाणी देणार नाही. तर मग अशा खूप साऱ्या गोष्टी घेऊन ही कथा चालते, पुढे प्रोग्रेस करते. तर काळोखाची कथा ही खूप सुंदर कथा आहे. याच्यावरती रसस्वादावरती प्रश्न विचारलेलाच आहे. भानूचे बालपण पाहिलं, रामरावचा मृत्यू पाहिला, देशमुख वाड्याचा राज पाहिला, गावाचा तणावही पाहिला. हा जो प्युअर सिनेमा होता, तोही आपण पाहिला. शेवटी जो बानूचा शोक आहे, की झालंय काय नेमकं? की तिने रामरावही गमावला, तिने तिचा मुलगाही गमावला आणि ती तशीच पडलेली आहे रक्ताच्या थारोळ्यामध्ये आणि तिथेच कथा संपते. ही कथेची एक बेसिक टाईमलाईन होती. आता आपण इथून पुढे पाहूयात, की या कथेमध्ये हे या कथेचं एक थोडक्यात समरी आहे, संपूर्ण कथा काय आहे? तीही एकदा आपण पाहूयात. काळोखाचे कैदी. बाबूराव बागुल यांची कथा जातीय व्यवस्थेच्या अत्याचारांखाली दलित जीवनातील विदारक संघर्ष, विद्रोह आणि दुःखांची चिरंतन कहाणी सांगते. बानू एक दलित स्त्री देशमुखवाड्याचा रामराव देशमुखची रखेल म्हणून राहते. तिच्या त्यागानंतरही तिला गावकऱ्यांकडून चेटकीन हडळ ठरवलं जातं. देशमुखांच्या कुटुंबाच्या अधोगतीसाठी तिला जबाबदार धरलं जातं. रामरावाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा देवराम अस्थिर होतो. बानूचा मुलगा दौलत तिला भेटल्यापासून तोडल्या गेलेल्या नात्यामुळे आणि सामाजिक अपमानामुळे भरकटतो. गावकऱ्यांचा द्वेष बानूप्रती अधिक तीव्र होतो आणि ती शिक्षेस पात्र असल्याचा आविर्भाव निर्माण होतो. कथेच्या शिखरावर देवराम बानूवर हल्ला करतो, ज्यामुळे संतप्त दौलत देवरामला ठार मारतो. हा हल्ला दलितांच्या विरोधाचा उघड प्रतिकार बनतो, पण त्याचे परिणाम अधिक दुर्दैवी ठरतात. जमाव दौलतला ठार मारतो. तो शेवटच्या श्वासात आई असा शब्द उच्चारतो. बानू रक्ताच्या साक्षीने व्यापलेली, दुःख आणि अपराध भावाने ग्रासलेली मुलाच्या हातातून चाकू काढण्याचा, ती गुप्ती काढण्याचा प्रयत्न करते. कथा एका गहन शांततेत संपते, जिथे गावातील मारुतीच्या मूर्तीचे उभे राहिलेले चित्र राग आणि करुणेचे मिश्रण व्यक्त करते. ही कथा दलितांच्या जीवनातील अपमान, विद्रोह आणि जातीय व्यवस्थेच्या भेदभावाची चिरंतन संघर्ष कथा आहे, जिथे मानवी अस्तित्वाचे भेदक प्रश्न उभे राहतात. मला वाटतं हा थोडक्यात या कथेचा एक सारांश होता. आता आपण डिटेलमध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आपण कथा तर पाहिले, कथेतील बारीक गोष्टी पाहिल्या. आता आपण पाहूयात, की
प्रत्येक कॅरेक्टर विषयी जे महत्वाची पात्र होती, त्यांच्याविषयी आपण काही गोष्टी पाहूयात, की त्यांची एकूण भूमिका काय होती, संपूर्ण कथेमध्ये त्यांचा विकास कसा झाला होता, सगळ्या गोष्टी पाहू. तर कथेचं मुख्य पात्र जे आहे, त्यातील एक मुख्य पात्र होतं बानू. बानूची संपूर्ण कथेमध्ये भूमिका काय होती? ती जातीय अन्याय आणि पितृसत्ताक दबाव यांना समोर जाणारी आहे. बरोबर आहे. एका ठिकाणी नवरा आहे तिचा समोर जो पितृसत्ताक आहे. देवराम तिचा मुलगा तोही आहे आणि एक जातीय दृष्टिकोनातून संपूर्ण गाव तिला पाहतंय. परंतु प्रतिकूलतेतूनही ममत्व व पुढे एक संघर्षाचं प्रतीक बनतं आणि जे खरंही आहे. बानूचा एक संघर्ष आपण संपूर्ण एका कथेमध्ये पाहिला. तर बानूच्या या संपूर्ण कथेमध्ये डेव्हलपमेंट कशी होते? बानूची कथा एक निष्क्रिय मुरळी, बरोबर आहे का? जी काहीच नव्हती. तिथपासून तिचा संपूर्ण या कथेमध्ये डेव्हलपमेंट कशी होते, की ती एक निष्क्रिय मुलगी ते जीव ओवाळून टाकणाऱ्या संघर्षशील आईपर्यंतचा तिचा प्रवास आहे. सुरुवातीला रामरावाची रखेल म्हणून समाजाने तिरस्कृत, परंतु अखेरीस दौलतशी तिच्या वात्सल्याची भावना प्रकट होते. कथेच्या शेवटाकडे जाताना आपण तिच्या संपूर्ण भूमिकेने झालेला बदल पण पाहिला. त्याच्यानंतर आहे की तिची प्रेरणा काय असते या संपूर्ण कथेमध्ये? समाजाच्या तिरस्कारातून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिचा संघर्ष, पहिली गोष्ट. नंतर रामरावाच्या आदेशांना मान देऊन तिचे व्यक्तिमत्व आणि तिच्या मुलाची असलेले संबंध धोक्यात येतात. ती मुलाला तिच्या दूर सारते कारण तिला रामरावला गमवायचं नसतं. तिचे इतर पात्रांशी रिलेशनशिप्स कसे असतात, संबंध कसे असतात? रामरावाशी तिचे जे काही संबंध असतात ते केवळ आर्थिक आणि शारीरिक शोषणाचे संबंध असतात. आणि तिच्या मुलाशी तिचे जे नातं असतं ते तुटलेलं नातं असतं, ते पुढे ते वात्सल्याने जुळतं. तिचे जे संघर्ष आहेत, बानूचे संघर्ष आहेत, मला वाटतं ते खूप इम्पोर्टंट आहे. पहिली गोष्ट ती बाह्यता म्हणजे आउटसाइडने ती गावकऱ्यांचा अपमान आणि देवरामचा तो तिरस्कार इतका सहन करतच असते. त्याच्यामुळे तो तिचा खून करण्यासाठी तिच्यावरती बलात्कार करण्यापर्यंत पोहोचतो. नंतर येतं की अंतर्गतपणे दौलतच्या झालेल्या उपेक्षेमुळे तिच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना असते. मग ती खुश नसते. तिच्या मनात एक असं वाटत असतं की का झालंय असं? तिच्या मनात एक वाईट वाटतही असं की आपण दौलतला ते आईचं प्रेम देऊ शकलो नाही. पुढे तिचा थीम्स वरती परिणाम काय होतो? ती जाती आणि लैंगिक अन्यायाचं एक प्रतीक बनते. बरोबर आहे का? थीमचा तिचा इम्पॅक्ट काय टोटल? बानूचा संघर्ष समाजाच्या जी दुटप्पीपणावरती प्रकाश टाकतो. की एक प्रकारे ते तिला तिच्या जातीय संपूर्ण गोष्टींमुळे, तिच्या जातीमुळे, तिच्या खालच्या जातीमुळे तिचा द्वेषही करतायत आणि तिच्या सौंदर्याप्रती त्यांचं एक वेगळं विलक्षण आकर्षणही आहे. हा समाजाचा दुटप्पीपणा आहे. आणि याचे पुरावेही आपण दिलेले आहेत, की लोक काय बोलतात तिला, की ती फार सुंदर होती, परंतु तिच्या सौंदर्याने तिला कैद केले. तिचे सर्वस्व त्याला समर्पित करून ती सती सावित्रीसारखी वागली. ज्यावेळेस आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहू आणि तुम्हाला कधीही इथे जो पुरावा नावाचा कॉलम आहे, त्या कॉलममध्ये आपण त्या व्यक्तीविषयी लोक काय बोलतात किंवा त्याच्याविषयी त्या पुस्तकामध्ये जे काही सेंटेन्सेस आहेत ते दिलेले आहेत. कारण आपण ज्यावेळेस आपल्याला सादर एखादी गोष्ट लिहा, तर त्यावेळेस या गोष्टी कामाला येतात. अजून त्याच्यामध्ये आहे की सती सावित्रीसारखी वागली ती. परत आहे की काय माल आहे, बानूच्या सौंदर्याने निर्माण केलेली स्तब्धता, गांभीर्य असह्य होऊन एकाने उद्गार काढले. एकूण बानूचा हा एक संपूर्ण कॅरेक्टर स्टडी होता. पुढचं कॅरेक्टर जे आहे, ते आहे देवराम देशमुख. देवराम देशमुख जो आहे, तो एक क्रूर पितृसत्ता कृती आणि जातीय अहंकाराचं प्रतीक आहे. देवराम म्हणजे रामरावाचा थोरला मुलगा, जो पहिल्या बायकोपासून झालेला. त्याचा एक संपूर्ण कथेमध्ये विकास कसा होतो. तो क्रोध आणि हिंसेने पछाडलेला आहे. बानूप्रती त्याचा तिरस्कार आहे आणि त्याचा जो काही दृष्टिकोन आहे, तो एक द्वेषातून आहे बानूप्रती. त्याच्यानंतर त्याची जी काही प्रेरणा असते, पहिली प्रेरणा त्याची हीच असते, की वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्याचा प्रयत्न त्याला करायचा आहे आणि बानूवरती अन्यायपूर्ण आरोप करतो, की त्याच्या घराचं, त्याच्या खानदानाचं जे काही वाटोळं झालंय ते बानूमुळे झालंय आणि हिंसेचा एक अतिरेकी वापर करतो. त्याचे इतर पात्रांशी संबंध कसे असतात? भानूप्रती त्याचं शत्रुत्वता असतं हे आपल्याला कळलं. परंतु कमळाप्रती, कमळ ही त्याची बायको, त्याच्या बायकोविषयीही त्याचं विशेष प्रेम नाहीये. तो तिरस्काराने तिलाही पाहतो. त्याच्या स्वतःमध्ये आपल्याला कथेमध्ये कुठलाही अंतर्गत संघर्ष सापडत नाही. परंतु तो एक जातीय अहंकाराचं खूप मोठं प्रतीक आहे. पुढे तर या कॅरेक्टरचा या संपूर्ण थीमवरती काय परिणाम होतो? देवरामच्या कॅरेक्टरचा.
तो एक पितृसत्ता आणि जातीय अहंकाराचा आपण बोललो तसं एक मूर्तिमंत रूप आहे, जो एक समाजाचा जो विषमता आहे, त्या विषमतेचा एक मागोवा घेतो. आणि त्याच्याविषयी काही एव्हिडन्सेस आपल्याला आहेत, की त्याचा यमासारखा भेसूर चेहरा पाहून वर आलेल्यांपैकी एकानेही त्याला विचारले नाही, परंतु सुडाने सैतान झालेला देवराम त्याच्याकडे लक्ष न देता धूमठोकीत निघाला होता. हे त्याच्या कॅरेक्टर विषयी आहे, की तो इतका अजस्त्र होता तरीही त्याच्यातला तो जातीय अहंकार कधी सुटला नाही. त्याच्यानंतर कथेतलं सगळ्यात जे मुख्य पात्र आहे ते आहे दौलत. दौलतच्या बाजूने मला ही संपूर्ण कथा अनुभवायला आवडते. दौलत कोण आहे? बानूचा मुलगा आहे, जो दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे, जो द्वेष आणि प्रेमाच्या द्वंद्वात अडकतो. पिढ्यानपिढ्यांना अन्यायानं झालेल्या मानसिक परिणामांचं तो एक प्रतीक आहे. मातृप्रेमाचा अभाव, सामाजिक तिरस्कार याच्यामुळे दौलतच्या वर्तनात एक कटुता दिसते. त्याचे अंतिम वर्तन परंतु त्याचं जे शेवटचं त्याची शेवटची जी ॲक्शन आहे, ती त्याच्या या प्रेमाची जाणीव करून देते. त्याचा म्हणजे त्याची प्रेरणा तीच आहे, की बानूप्रती त्याचा मनात प्रचंड संताप आहे. त्याच्या प्रेमाची गरज यामध्ये तो अडकून पडलेला आहे. त्याला कळत नाही नेमकं काय करावं. बानूप्रती त्याचं प्रेम आहे की द्वेष आहे? बानूप्रती त्याचा द्वेष करणं परंतु एक संरक्षक भावना आहे. म्हणजे तो असं नाहीये, की माझी आई आहे. पुन्हा तो एक रोमॅन्टिसिझम जो असतो ना, की इतके दिवस तू माझ्यापासून दूर राहिला तरी माझं तुझ्यावरती प्रेम आहे. बाबूराव बागुलांच्या कथेमध्ये हे दिसत नाही. तो त्या द्वंद्वात अडकलेला आहे, की हिने तर माझ्यासाठी काय नाही केलेलं, बट कसं? काय? काय? आणि हेच ते द्वंद्व या कथेत आहे. देवरामाशी त्याचा संघर्ष. बानूप्रती द्वेष आणि तिच्या प्रेमाची गरज या संघर्षामध्ये गुंतलेलं हे कॅरेक्टर आहे. बाह्यतः जातीय पूर्वग्रह आणि सामाजिक तिरस्काराला तो तोड देतो. शेवटी एका मुरळीचा मुलगा देशमुखाचा रक्त असला म्हणून काय झालं, पण शेवटी तो एक मुरळीचा मुलगा ठरतो. त्याच्यामुळे समाज लोक त्याच्याविषयी द्वेष करतच येतात. बरोबर आहे. तर थीम्सवरती त्याचा परिणाम काय होतो? तो एक प्रतीक बनतो. पिढ्यानपिढ्या अन्यायानं मुलांवरती काय परिणाम होतो? तर तो त्या मुलांचं प्रतीक आहे. तर तशी त्याच्या बाबतीत उदाहरणं अशी आहेत, की तशी दौलताने मागे सरून गुप्ती पुढे केली. चांडाळणी मागे सर मी मरत असताना तू मला हात लावू नको. म्हणजे दौलत हे वाक्य त्याच्या आईला म्हणतो ज्यावेळेस त्याने काशीनाथचा खून केलेला असतो त्यावेळेस तो तिला म्हणतो, की "चांडाळणी मागे सर मी मरत असताना तू मला हात लावू नको." त्याच्यानंतर दौलत हे कॅरेक्टर असं बोलतं, की "दौलत माझ्या लेकरा मला वाचव." ही बानू बोलते दौलतला आणि दौलत मात्र त्यावेळेस तो पाषाणासारखा निश्चल राहून नुसता पाहत असतो. तर हे दौलतच्या बाबतीत झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पोर्टंट कॅरेक्टर जे आपल्याला दिसत नाही, परंतु ते आहे कमळा. कमळा जी आहे ती देवरामची बायको आहे आणि ती एक पितृसत्ताक लग्नात अडकलेली स्त्री आहे आणि ती एक व्यवस्थात्मक अन्याय, सिस्टमाइज्ड त्याचं ते प्रतीक आहे. जे दुय्यम पात्र आहे, जी पितृसत्ताक अत्याचाराचं प्रतीक आहे. देवरामच्या अधीन राहून जीवन जगते. तिच्यात कोणताही उल्लेखनीय विकास आढळत नाही आपल्याला कथेमध्ये, कारण ती एक दुय्यम पात्र आहे. फक्त तिचं जे काही होतं ते देवरामच्या आजूबाजूने तिचा सगळा प्रवास घडतो या कथेमध्ये. तिची प्रेरणा काय आहे, की ती भीती आणि निष्ठेमुळे प्रेरित आहे. ती पितृसत्ताक चौकटीत विवाहाचं जी चौकट आहे, तिला ती टिकवायची. तिचे संबंध बाकी लोकांशी कसे आहेत, देवरामसोबतचे जेही संबंध आहेत, तिचे तिचा पितृसत्ताक आहे. त्या विषमतेवर आधारित आहेत. बानूसोबत तिचा संपर्क नाहीये, परंतु लोकांच्या दबावामुळे ती बानूला धोका मानते. बानूने तिचा काही कधीच हार्म नाही केलेला आहे, बट ती धोका आहे तिच्यासाठी. त्याच्यानंतर तिला काय आहे, की तिचे आतमध्ये वेगवेगळे संघर्ष आहेत. ती अंतर्गतपणे तिला स्वतःचं संरक्षणही करायचंय, परंतु ती बाह्य संघर्षात अपयशी ठरते. थीम्सवरती कमळाचा परिणाम हाच होतो, की ती अंतर्गतपणे स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते. अंतर्गत आतून. परंतु बाह्य तिचं काही दिसत नाही आपल्याला. आणि ती अन्यायकारक समाजव्यवस्थेतील स्त्रियांवरील अत्याचाराचं एक निदर्शक आहे. की तिला कळतंय, की तिचं काहीच व्हॅल्यू नाहीये. देवरामलाही नाहीये, कोणालाच नाहीये, असं कमरा कॅरेक्टर. तिच्याविषयी एव्हिडन्स असा आहे, की तोच बानूने भारलेला भंडारा फेकून त्याला अधिक आंधळा करू नये म्हणून कमळा पुढे होऊन त्याच्या कमरेला बिलगेल. तेच काहीतरी भानामती करल बानू असं लोकांची एक अंधश्रद्धा असेल, कमळाच्याही मनात येत असते. त्यावेळेस कमळा असं वाटतं, की ती काहीतरी फेकेल त्यामुळे ते नवऱ्याला ती अडवायला जाते आणि नवरा त्यावेळेस तिला ढकलून देतो. ही तीच कथा आहे, की ती पितृसत्ता जपण्यासाठी भारतीय स्त्रीचे प्रयत्न.
ही कथा. आणि एक अदृश्य कॅरेक्टर सगळे आहेत या संपूर्ण कथेमध्ये, ते आहेत गावकरी. गावकरी एक विलक्षण आहेत. म्हणजे ते सामाजिक पूर्वग्रह आणि व्यवस्थात्मक अन्यायाचं प्रतिरूप आहे. त्यातला पोलीस पाटील असेल, इतकी पात्र आहेत त्यातली सगळीच पात्र. ती जातीय, स्त्रीद्वेषी, अंधश्रद्धाळू, मूल्यांचे प्रतीक म्हणून एकत्रितपणे काम करणारे पात्र आहेत. ते बानूच्या छळात सक्रियपणे सहभागी होतात किंवा ते पाहत राहतात. हेवा, भीती किंवा जातीय व लैंगिक आपण काय म्हणू शकतो, वर्चस्व टिकवण्याची त्यांची इच्छा असते. भानुप्रती त्यांचा तिरस्कार तर आहेच, परंतु सामाजिक पूर्वग्रह आणि अंधश्रद्धेतून ज्याही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्यांना त्या असर्ट करायच्या. बाह्यतः गावकऱ्यांचा संघर्ष काय चाललेला आहे, त्यांना बानू जी आहे ती जी एक सामाजिक व्यवस्था आहे ती शिस्त बिघडवणारं ते कॅरेक्टर आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवायचा आहे गावकऱ्यांना. आणि आतून त्यांना, आधी आपण जसं बोललो की तिच्या सौंदर्याविषयी एक विलक्षण आकर्षण आहे आणि ही त्यांचा दुटप्पी भावना आहे, की एका बाजूला तिचा द्वेष करताय की हिला धडा शिकव, पण दुसऱ्या बाजूला तिच्या सौंदर्याविषयी त्यांच्या मनात इतकं कुतूहल आहे हे दिसतं. आता एकूण गावकऱ्यांचा या थीमवरती परिणाम हाच होतो, की ते एका सहभागाचं म्हणजे त्यांचा एक सामाजिक सहभाग आहे. याच्यामध्ये ते एकतर भर काढतायत, नाहीतर ते न्यूट्रल आहे. ते ते रोखण्यासाठी, बाणूवरचा अन्याय रोखण्यासाठी ते काहीच प्रयत्न करत नाही. ते एक व्यवस्थात्मक अन्याय ज्याला आपण म्हणतो, पूर्णपणे सिस्टम आहे. त्या सिस्टमला सपोर्ट करणारे हे गावकरी आहेत आणि हे गावकरीच कदाचित ती सिस्टम आहे. तर त्याच्यासाठीचे काही उदाहरणे, पुरावे काय आहेत, की जे आपण आपल्या आन्सरमध्ये वापरू शकतो, ते आहे, अशा छिनालबाईला असंच पाहिजे, नाहीतर कलियुगात बायका ध्यानावर येणार नाहीत. पुढे असते की दमलीये, धरासालीला करा भोंगळी, मारुतीच्या देवळातून कुणीतरी ओरडले. आता या टेबलवरून, या कथेतून आपण सर्व पात्र आणि त्यांचं जितक्याही पार्ट्स मध्ये आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊ शकतो, त्याच्याविषयी डिस्कशन घेऊ, सगळं केलेलं आहे. आणि मला वाटतं की हा एकटा जो टेबल आहे, तुमच्या प्रिपरेशन मध्ये आपण कथेविषयी खूप डिटेलमध्ये पाहिलं, की कथा संपूर्ण घडते कसं, कथेविषयी तुम्हाला माहिती आहे, लेखकाविषयी तुम्हाला माहिती आहे. आणि हा एकटा जो टेबल आहे तो तुमच्यासाठी इनफ आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. बाकी ज्याही गोष्टी आहेत, ज्याही मटेरियल आहे ते सेकंडरी राहणार आहे. या टेबल मधल्या सगळ्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ असतील किंवा तुम्ही ते समजून घेतले असेल, तर तुम्ही कोणतेही पुस्तक आहे त्याचं उत्तर लिहू शकता. ज्यावेळेस प्रश्न स्त्री पात्रांविषयी असेल, तुमच्याकडे प्रत्येक कथेतली स्त्री पात्र आहेत. प्रश्न विद्रोह दाखवण्याविषयी असेल, तर त्याची डेव्हलपमेंट तुम्हाला माहिती आहे, त्या कॅरेक्टरची कशी, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे असणार आहे. त्यामुळे हा टेबल जो तुमच्या नोट्समध्ये उपलब्ध आहे, तो तुमच्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन आहे. त्याच्यामुळे या कथेच्यासाठी, आणि बाकी आपण उत्तर कशी लिहायचं त्या गोष्टी तर पाहणारच आहोत. तर आता आपण जेव्हा मी जात चोरले याच्यामधली एक पहिली कथा अभ्यासलेली आहोत, आणि आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपण इथल्या बाकीच्या कथा पाहूयात, त्यांच्याविषयी डिटेलमध्ये याच वेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि आपण हा संपूर्ण कथासंग्रह एका वेगळ्या व्ह्यूने, एका वेगळ्या अंडरस्टँडिंगने समजून घेणार आहोत. आणि आपल्या नोट्स तुमच्या समोर आहेतच, त्यामुळे त्या पहा, त्या चाळा. आणि ही जी संपूर्ण कथा आहे, या कथेमधून तुम्हाला काय समजलं, तुमच्या या कथेची, आपण सुरुवातीला कसं मी माझ्या शब्दांमध्ये कसा सारांश काढलेला, तसा तुम्हीही काढा. तुम्ही एक त्याची एक एक नोट बनवा, की या कथेविषयी तुम्हाला काय वाटतं, या पात्रांविषयी तुम्हाला काय वाटतं. तर आपण एक कथा पाहिलेली आहे सुरुवातीला. त्या कथेसोबतच आपण दलित साहित्य आणि त्याच्यामध्ये बाबूराव बागुलांचं योगदान आणि बाबूराव बागुल यांची इतर साहित्य, पीओकेचं अॅनालिसिस, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता सुरुवातीला सुद्धा आपल्याला वाटत असतं की आपला पेस खूप स्लो आहे. परंतु पुढच्या सेशनमध्ये, कारण याच्यामध्ये आपल्याला दलित साहित्य, बाबूराव बागुल आणि त्यांची पीवायक्यू, जे कथा, एक पुस्तक, सगळ्याच गोष्टी आपल्याला प्लॅन करायच्या होत्या. इथून पुढं या गोष्टी खूप फास्ट होतील आणि आपण पुन्हा पुन्हा या गोष्टींकडे येऊयात आणि एक जबरदस्त वेगाने आपण हे पुस्तक संपवण्याचा प्रयत्न करूयात. चालेल, तर तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला या नोट्समधून जर जायला जमलं, तोपर्यंत तुम्ही या नोट्समधून जावा, आणि तुमच्या जर कुठल्याही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या आम्हाला कळू द्या. चालेल, आजच्यासाठी इतकंच होतं. थँक्यू.